We're live on Facebook. Sachin, hello. We're live on Facebook. सचिन आवाज येत नाहीये. आता येतोय? येस येस. Okay, fine. Hello, namaskar everyone, and very warm welcome to all of you. Yep. So आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज आपण वेगवेगळे जे ॲप्स असतात, आपल्या ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड काही गोष्टी आपल्याला ऑब्झर्व्ह करायच्या असतील, प्रत्यक्ष जेव्हा आपण ग्रहतारे आकाशातले ऑब्झर्व्ह करू, तर म्हणजे एक्झॅक्टली कसे करायचे, आणि त्यासाठी आपल्याकडे काही कूल ॲप्स अवेलेबल आहेत. तर आज आपल्याकडे त्यासाठीच आपल्याला त्या ॲप्सची ओळख करून द्यायला आणि त्यातले काही महत्त्वाचे फीचर्स आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगण्यासाठी, माहिती सांगण्यासाठी अर्चित गोखले आणि अमेय देशपांडे हे आपले दोन आजचे आपले प्रमुख वक्ते आपल्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम मी आपल्या दोन्ही वक्त्यांचं आणि सगळ्या जमलेल्या मंडळींचं इथे स्वागत करतो. आणि आपला मागचा कार्यक्रम अर्थातच सगळ्यांनी बघितला होता. आपल्या मोने सरांनी झिरो शॅडो डे बद्दल जी माहिती सांगितली, तर अर्थातच ढगाळ वातावरणामुळे आपण तो बघू शकलो नाही. पण हे जे ॲप्स वगैरे आहेत, तर यांच्या मदतीने आज आपण त्याचाही एक डेमो बघू शकू की नेमका झिरो शॅडो डे येतो, तर त्याचा अर्थ काय आणि कसा आपण कसा तो बघू शकलो असतो, हे सुद्धा आज आपण बघू शकू. तर मी थोडक्यात आता सुरुवातीला अमेय आणि अर्चित या दोघांची ओळख करून देतो आणि पुढची कार्यक्रमाची सूत्र त्या दोघांकडे सोपवतो. सो अमेय बद्दल सांगायचं झालं तर अमेय आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात तो काम करतोय. आणि एकच मिनिट, येस, नाऊ आय हॅव हिज इन्फॉर्मेशन. त्याने एमटेक केलंय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग IIT गांधीनगरमधून, आणि त्याने BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन केलं होतं डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून. आणि जसं मी म्हटलो तसा कम्प्युटर विजन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात त्याचं मुख्यत्वे करून त्या गोष्टींमध्ये त्याचं काम आहे. ॲक्च्युली त्याही विषयात आपण पुढे मागे काही ना काही एखादा वेबिनार किंवा काहीतरी कार्यक्रम नक्कीच घेऊ शकू. आणि तर अमेय एक हौशी खगोलशास्त्रज्ञ आहे, म्हणजे एक ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हर आहे, आणि आकाश मित्र या संस्थेशी गेली अनेक वर्ष तो निगडित आहे. आणि जी अँग्युलर डिस्टन्सेस किंवा पोझिशन्स स्टार्सची ऑब्झर्व्ह करण्याचं जे तंत्र असतं, तर त्यामध्ये त्याने एक आर्टिकल जर्नल ऑफ डबल स्टार ऑब्झर्वेशन JDSO यामध्ये जानेवारी 2019च्या एडिशनमध्ये त्याने त्याचं प्रकाशित केलं होतं. आणि त्याने त्याच्या आकाश मित्र मधल्या कलिग्स सोबत आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आकाश निरीक्षण आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग घेतलाय. आणि 10 वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टेलर ऑकल्टेशन्स असतात, तर त्याचे त्यांनी सक्सेसफुल सगळे रिपोर्ट्स वगैरे त्याचे सगळे त्यांनी रिड्यूस केले. आणि ऑब्झर्वेशन्स वेगवेगळ्या प्रकारची करताना, मग त्यात वेणू बापू ऑब्झर्वेटरी असेल, किंवा देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप, किंवा हिमालयन चंद्रा टेलिस्कोप, या सगळ्यांचा ऑकल्टेशन डेटा वगैरे जो आहे, तो सगळा त्याचं एक ॲक्विजिशन करण्याचं काम अमेयने केलेलं आहे यापूर्वी. आणि आजच्या अर्थातच आपल्या कार्यक्रमात तुम्ही सगळे बघू शकाल की तो आपल्याला सगळ्या या वेगवेगळ्या या ज्या ॲप्स आहेत त्या कशा वापरायच्या आणि त्याचे सगळे महत्त्वाचे जे आपले उपयोग आहेत तो आपल्याला नक्कीच दाखवेल. आणि त्यानंतर अर्चित आपल्याला
थोडे मोबाईल ॲप्स वगैरे आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती देईल. तर अर्चितची पण मी ओळख करून देतो. अर्चित आमच्याच विज्ञान विभागातला एक व्हॉलंटियर आहे. प्लस आकाश मित्र संस्थेशी सुद्धा तो संलग्न आहे. आणि सध्या तो आर ए पोद्दार कॉलेजमधून टी.वाय. बी.कॉम करतोय. आणि म्हणजे तसा तो कॉमर्स क्षेत्रातला आहे, पण तो आपल्या विज्ञानाशी पहिल्यापासून म्हणजे विज्ञान विभागाशी तो आमच्याशी निगडीत आहे. आणि तो इथलेही कार्यक्रम आपले अर्चितचेही आपल्या विज्ञान विभागातर्फे ॲस्ट्रॉनॉमी विषयक कार्यक्रम यापूर्वी झालेले आहेत. त्याचे सध्या महाराष्ट्र टाइम्स आणि झी दिशा या मुख्य 2 मॅगझिन्समध्ये बरेच वेळा त्याचे लेख येत राहतात. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकाल. आणि तो खगोल विश्व मॅगझिन जे आहे, तर ते सुद्धा सध्या त्यातही अर्चित थोडंफार त्याचे लेख तो लिहत असतो. आणि आता चार्टर्ड अकाउंटन्सी तो करतोय. म्हणजे तसा त्याचा विज्ञानाशी निगडीत त्याचं तसं करियर नाहीये. पण तो एक आपल्याकडे हौशी खगोलशास्त्रज्ञ आणि हौशी विज्ञानप्रेमी अशा अर्थाने तो आपल्यासोबत कायम जोडलेला असतो. तर आता जास्त वेळ न दवडता मला वाटतं मी या दोघांची म्हणजे त्यांची तशी साधारण ओळख तुम्हाला लक्षात आली असेल. आणि आता त्यांच्याचकडे मी दोघांकडे सूत्र सोपवतो. तर सर्वप्रथम अमेय सुरुवात करेल. आणि तो आपल्याला स्टेलारियम नावाचं एक ॲप आहे त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये आणि काही इतर ॲप्स बद्दलही तो माहिती देईल. आणि प्लस कोणाला काही प्रश्न असतील, काही शंका, तर तुम्ही आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकत राहा. या दोघांच्या सादरीकरणानंतर आपण आपले प्रश्न आणि आपला नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांचा जो कार्यक्रम असतो तो घेऊया. सो प्लीज वेलकम बोथ ऑफ दिस गाइज. एंड यस, इंग्लिश, मराठी, हिंदी सब मिक्स करेंगे, तो कोई प्रॉब्लम नहीं होगी. तो इंग्लिश, मराठी जिसमें भी आपको सवाल पूछना है, बस जस्ट गो अहेड. एंड यस, आई थिंक अमेय, नाउ यू कैन गो अहेड. यू कैन स्टार्ट. थँक यू. थँक्यू सचिन. तुम्ही आमची चांगली ओळख करून दिलीत. एक फक्त मी त्याच्यामध्ये छोटंसं क्लॅरिफिकेशन देतो की ज्या तुम्ही ऑब्झर्वेटरीजची नावं घेतली, म्हणजे हिमालयन चंद्रा टेलिस्कोप किंवा देवस्तर ऑप्टिकल टेलिस्कोप, या ठिकाणच्या म्हणजे डेटा ॲक्विजिशनचं काम म्हणजे आम्ही केलं नव्हतं. आम्ही जस्ट त्यांच्याकडे प्रपोजल पाठवलेलं की आम्हाला अशा प्रकारचा डेटा तुमच्याकडून हवा आहे. सो ते लोक आपल्याला तो डेटा ऑब्झर्व करून देतात आणि मग त्याच्यावरती आपण पुढे ॲनालिसिस करू शकतो थोडक्यामध्ये. सो फक्त एक छोटंसं क्लॅरिफिकेशन. आणि सर्वप्रथम मी माझ्यातर्फे आणि अर्चितच्या तर्फे महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड विज्ञान विभाग यांचे आभार मानतो की त्यांनी या पर्टिक्युलर विषयावर बोलण्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं, आम्हाला संधी दिली. सो त्यांचे मनापासून धन्यवाद. मी माझी स्क्रीन शेअर करतो. ओके. सो जेव्हा आपण ॲस्ट्रॉनॉमी किंवा खगोलशास्त्र हा विषय जेव्हा आपल्या ॲस्ट्रॉनॉमी किंवा खगोलशास्त्र हा विषय जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आठवतं की स्काय ऑब्झर्वेशन किंवा आकाश निरीक्षण. मागे म्हणजे 2-4 दिवसांपूर्वी जेव्हा मी महाराष्ट्र सेवा संघाचे जे सतीश काका आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना असं समजलं की या महाराष्ट्र सेवा संघाला जे ज्यांच्याशी निगडीत जे लोक आहेत, त्यांना जे जॉईन होतात लोक, त्यांचा खगोलशास्त्र या विषयामध्ये खास इंटरेस्ट आहे. दे लाईक ॲस्ट्रॉनॉमी. सो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित मुरबाड जवळून किंवा वांगणी जवळून, नाणेघाट किंवा आपापल्या गावी जाऊन लख्ख ताऱ्यांनी भरलेला आकाश कधी ना कधी पाहिलं असेल किंवा जर्नी करताना वगैरे ट्रेनमधून बाहेर किंवा बसमधून बाहेर पाहिलं असेल. पण आता सध्याची स्थिती अशी आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की फॉर अ इयर वी आर जस्ट काइंड ऑफ लॉकडाऊन इन आवर होम. Moreover, monsoon is a season which astronomers generally hate because आकाशामध्ये पूर्ण ढगाळ वातावरण असतं
आपल्याला प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन काही करता येत नाही. But that doesn't mean in this particular time or in this particular season we cannot do anything. There are a lot of options available for astronomers to do some kind of a study or some kind of a virtual observations using some astronomical apps. So today we will kind of introduce some of them. So there are actually lot of apps available for this. Like some of these are kind of available for your laptops, PCs, while some of them are available for both laptop and your mobile, like that. And here you can see some some names are mentioned here. This is just a tip of the iceberg. म्हणजे इकडे जर आपण ॲस्ट्रॉनॉमिकल ॲप्सची लिस्ट करायला गेलो तर आपल्याला अख्खाचं आपलं सेशनच कमी पडेल. सो काही एक ठराविक ऍप्स बद्दलचीच फक्त मी इथे नावं घेतलेली आहे. असं काही म्हणजे त्याच्यामध्ये काही विशिष्ट कारण नाहीये. आता यातली काही ऍप्स ही प्लॅनेटेरियम या गटातली आहेत. म्हणजे ज्याच्यात कर्वे आपण व्हर्च्युअली स्काय कसं दिसतंय, कसं दिसू शकेल हे बघू शकतो. काही ऍप्स ही आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडू शकतात. तर ह्या सगळ्या ऍप्स पैकी आज आपण या 2 ऍप्स बद्दल बघणार आहोत. त्यातलं स्टेलेरियम हे जे ऍप आहे, दिस ऍप वी कॅन इन्स्टॉल इन अवर लॅपटॉप और पीसी, and the Google Sky, this app is available for Android. I guess it is available for iPhone also, I'm not sure, but yeah, it is surely available for Android. So let us start with the Stellarium. Okay. So to download this Stellarium app, you just need to search this like Stellarium on the Google. You will get this first link, and like the website will look something like this. And from this, like according to your platform, you can choose like for Windows 64-bit like that. You can download this Stellarium freely from this particular website and install it. Now, once installation is complete, the app will look something like this. असं काहीतरी हे ऍप ओपन होईल. म्हणजे आपल्याला कदाचित तुमच्या इथे ओपन झाल्यावरती तुम्हाला म्हणजे खालचा जो आपल्याला एक व्हर्च्युअल ग्राउंड दिसतो आहे, व्हर्च्युअल जी आपल्याला जमीन दिसते ती तुम्हाला कदाचित वेगळ्या स्वरूपात दिसेल. पण हे अशा काहीतरी स्वरूपात ओपन होईल ते. आता आपण या ऍपचा थोडक्यात डेमो बघणार आहोत की या ऍपमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत. व्हॉट फॅसिलिटीज दिस ऍप प्रोव्हाइड. So for this kind of planetarium software, it is very much important to set your location first. म्हणजे तुम्हाला कुठल्या ठिकाणचं आकाश किंवा कुठल्या वेळेचं आकाश बघायचं आहे हे आपल्याला इथे सेट करावं लागतं. सो कुठल्याही प्लॅनेटरियम सॉफ्टवेअर मध्ये ती पहिली बाब असते, ही आपण लक्षात घेऊया. सो या स्टेलेरियम ॲपमध्ये ते करण्यासाठी इथे आपण जस्ट आपला जो माऊस पॉइंटर आहे तो आपण इथे डावीकडे घेऊन गेल्यावर आपल्याला इथे काही ऑप्शन दिसतील. तर इथे लोकेशन विंडो म्हणून असा हा पहिला ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इकडे बऱ्याच काय म्हणतात शहरांची एक प्रीडिफाईन्ड लिस्ट आहे. So we can select the city of our choice from this particular list. So for say today's session, let me select Thane calls, like I'm at Thane, and that's it. Like this location is important. Here you can see that latitude, longitude, and elevation that is like automatically has appeared here. So this is first important step, and the second important step is to set a time. So just below this location window, there is this date and time window. So इथे आपल्याला आपला जी काही म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्याला जो सिस्टीम टाइम आहे आपला तो इथे येतो. पण आपल्याला जर कुठल्या दुसऱ्या वेळेचा आकाश बघायचं असेल तर आपण इथे इयर, मंथ, डेट आणि आवर, मिनिट, सेकंड्सच्या हिशोबाने आपण इथे वेळ किंवा तारीख बदलू सुद्धा शकतो. So these are two basic settings you must do in any kind of a planetarium software. Okay. Now in this app, you can just use your mouse pointer to drag like this. Like you can see
some different features of landscapes are appearing in front of the screen, and you can just go above also. You can increase your altitude like this by dragging the mouse. Yeah. So currently our current time is around 11:15, 11:30. So in our sky, obviously there is a sun. That's why we cannot see any stars. So सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला आकाशात आता कुठले तारे दिसू शकत नाहीयेत, आणि हे सुद्धा या ऍपमध्ये व्यवस्थित रेंडर होतं. आपण जसजसं वरती जाऊ तसं आपल्याला सूर्य दिसायला लागेल इथे. आता इकडे हा छोटासा आपल्याला दाखवतोय एक व्हीनस म्हणून, शुक्र दाखवतोय, पण आपल्याला प्रत्यक्ष आकाशात हा दिसणार नाही ऑफकोर्स सूर्याच्या प्रकाशामुळे. तर या ऍपमध्ये अजून बाकीचे जे काही ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया. तर सर्वप्रथम जे आपण आता आपण सकाळी आहोत, म्हणजे आता सकाळ आहे त्यामुळे आपल्याला खरं तारे दिसत नाही आहेत, पण वी कॅन जस्ट एलिमिनेट द इफेक्ट ऑफ दिस ॲटमॉस्फिअर युजिंग दीज टू ऑप्शन. सो इकडे एक ॲटमॉस्फिअर म्हणून ऑप्शन आहे. सो इफ आय जस्ट टर्न दिस ऑफ, सो त्याच्यामुळे काय होईल की जो सूर्याच्या प्रकाशामुळे जे लाईट स्कॅटरिंग होतं तो इफेक्ट हा सॉफ्टवेअर काइंड ऑफ स्विच ऑफ करेल, so that we can see the stars which are currently present in the sky. Okay, and likewise if we can even switch off this ground view also. Here is this option called as this ground G. You can see my pointer at the bottom of the screen. If I just turn off this option, there won't be any ground. You can see the entire sky in this like 360-degree globe. Okay, so for now let me just keep this ground or this whatever landscape option turned on, and let me just turn off this atmosphere option for the today's session. But हे लक्षात ठेवा की आता आकाशात आपल्याला खरंच असं दिसणार नाहीये सूर्याच्या प्रकाशामुळे, हे आपण लक्षात ठेवूया. याच्या सोबतच खाली इकडे काही अजून ऑप्शन्स आहेत. लेट्स से इफ आय टर्न ऑन दिस कॉन्स्टलेशन लाईन्स ऑप्शन. सो आपल्याला माहितीच आहे की आकाशामध्ये बरेच कॉन्स्टलेशन्स आहेत, काही म्हणजे बरेच तारका समूह आहेत, आणि म्हणजे ते तारका समूह आपण कसे आकाशातल्या विशिष्ट ताऱ्यांना एका शेप मध्ये इमॅजिन करून आपण ते आपल्याला लक्षात राहावं या दृष्टीने ते आपण डिफाईन केलेले आहे. सो इफ आय जस्ट टर्न ऑन दिस पर्टिक्युलर ऑप्शन, so it will show you different constellations, like how they have how we have defined them, their shape. Okay, also there is another option to turn on this constellation names. So obviously आपल्या सगळ्यांना काही प्रत्येक कॉन्स्टेलेशनचं नाव माहितीच असतं असं नाहीये. सो आपण हे कॉन्स्टेलेशनचं नाव सुद्धा आपण तिथे दाखवू शकतो. मोर ओव्हर आता हे कसं, या दोन गोष्टी ऍस्ट्रॉनॉमीच्या हिशोबाने आपल्याला किंवा खगोलशास्त्राच्या ऑब्झर्वेशनच्या दृष्टीने या दोन गोष्टी आपल्याला उपयोगाच्या आहे. पण एक जस्ट काइंड ऑफ फॅन्सी ऑप्शन किंवा थोडा मायथॉलॉजीकडे रिलेट करणारा ऑप्शन म्हणजे की ह्या कॉन्स्टेलेशन्स मध्ये आपण ज्या कुठल्या फिगर्स इमॅजिन केलेल्या आहेत, ज्या व्हर्च्युअल फिगर्स आपण इमॅजिन केलेल्या आहेत, त्या खरंच कशा इमॅजिन केल्या त्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन आहे, दॅट इज कॉल्ड एज कॉन्स्टेलेशन आर्ट. सो इफ आय टर्न ऑन दिस ऑप्शन, it will show you like for this particular Canis Major constellation, like तिथे आपण एक कुत्रा इमॅजिन केलेला आहे, किंवा इथे कॅनिस मायनर म्हणून आहे, इथे आपण एक म्हणजे हा कॅनिस मेजर कॅनिस मायनर हे दोन्ही कुत्रे आहेत. एक इन शॉर्ट एक मोठा कुत्रा, एक छोटा कुत्रा, आपण ढोबळमानाने असं म्हणू शकतो. किंवा जेमिनी, मिथुन रास, याच्यामध्ये आपल्याला या दोन व्यक्तिगत आकृत्या दिसतात. किंवा इथे ओरायन, सो ओरायन मध्ये आपल्याला हा एक योद्धा दिसतो. किंवा इथे हा लिपस म्हणून एक कॉन्स्टेलेशन आहे, इथे आपण एक ससा इमॅजिन केलेला आहे, लाईक दॅट. सो हे कॉन्स्टेलेशन आर्ट हे फक्त म्हणजे थोडंसं मायथॉलॉजीकडे जाणारं फीचर आहे, पण एक म्हणजे काय म्हणतात आकर्षित करणारं हे फीचर आहे या ऍपमध्ये. सो आजच्यासाठी आपण हे मायथॉलॉजीचं फीचर बंद ठेवूयात, म्हणजे या कॉन्स्टेलेशन आर्टचं आपण फीचर बंद ठेवूयात. आता मी मगाशी सांगितलं की
सुरुवातीला जेव्हा आपण हे ऍप ओपन करतो, सो बाय डिफॉल्ट तो आपल्या इकडचा जो काही डेट अँड टाइम आहे, सिस्टम डेट अँड टाइम, so that app automatically sets its date and time accordingly. But if we want to change the date and time, or if we want to fast forward that date and time, for that there are some options available here. So if I just click on this particular option, so there is म्हणजे आपल्या रिमोट वरती जसं प्ले पॉज फॉरवर्ड बटन्स असतात, so similar icons are here. So if I just like press this arrow for multiple times, now you can see here the time is running fast. आणि त्याचबरोबर आकाशातले जे कॉन्स्टलेशन्स आहेत ते हळूहळू हळूहळू मूव्ह होत आहेत, बरोबर. सो इट इज अ काइंड ऑफ अ टाइम लॅप्स ऑप्शन इज देअर, म्हणजे आकाश कसं बदलतंय हे आपल्याला इथे समजू शकतं. अँड ऑफकोर्स सेंटरला इथे आपला प्ले पॉज बटन आहे. सो आफ्टर क्लिकिंग ऑन दिस म्हणजे नॉर्मल टाइम चालू होईल, अँड इफ वी प्रेस इट अगेन इट विल काइंड ऑफ हॉल्ट दॅट एंटायर टाइम, म्हणजे आता आकाश कुठल्याही प्रकारे बदलणार नाही. And somehow if you just kind of go like lot away from the current time, you can just use this option. So it is called as set time now. So if you click on this option, it will automatically grab the system time, and it will like freeze the time if it is like on the pause position. Okay. Acha, now we see like how we can pan and tilt from this sky, right? युझिंग युअर माउस स्क्रोल ऑप्शन किंवा तुमच्या ट्रॅकपॅड वरती तुम्ही 2 फिंगर जेस्चरनी यू कॅन झूम इन ऑल्सो. म्हणजे झूम इन केल्यावरती आपल्याला जास्ती तारे दिसायला लागतील, किंवा जे काही डीप स्काय ऑब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, की अपार्ट फ्रॉम स्टार्स, प्लॅनेट, सॅटेलाइट्स, देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स प्रेझेंट इन द स्काय, लाईक देर आर नेब्युलाज अँड एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. So these feature gradually will appear as you zoom into like a particular region. So this zoom in option is also there, and काही या ऑब्जेक्ट साठी त्यांनी इमेजेस सुद्धा टाकलेले आहेत. म्हणजे आता इकडे आपण हे एक ओरायन नेब्युलाचं इथे ओरायन नेब्युलाचं आपण चित्र बघू शकतो. सो ही बेसिकली त्यांनी इथे एक इमेज मर्ज केलेली आहे. सो आपण जसं झूम करत जाऊ, वी कॅन kind of see how that Orion Nebula would look in the kind of high resolution telescope or a good photograph. So हा zoom option सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे. ओके, आता हे तर झालं मेनली पॅनिंग, टिल्ट आणि टाइम रिलेटेड. There are other options also available, like there are some meteor showers which are like currently active, or they are like some showers are always active in the in the night sky. काही म्हणजे पर्टिक्युलर वेळेला मेटिओर शॉवर्स ऍक्टिव्ह असतात. सो त्याचा जो रेडियंट असतो तो आपण इथे टर्न ऑन किंवा टर्न ऑफ करू शकतो. त्याचबरोबर अजून एक इम्पॉर्टंट फीचर जे आपल्याला ऑब्झर्वेशनला कामी येईल ते म्हणजे आपण जसं पृथ्वीवरती अक्षांश रेखांश काढलेले आहेत, the way we have kind of imagined latitude longitude circles on the earth, we have defined some circles and some coordinate systems for the sky also, so that we can locate the stars and object properly, and it will be kind of universally accepted. So आता इकडे ही आपल्याला एक अझिमुथल ग्रिड म्हणून दिसते. सो अझिमुथल ग्रिड इज व्हॉट? It is a local grid. So if you can see, there are some degrees mentioned, like 5 degrees here, 10 degrees here, 15 degrees. So it shows you the altitude from the ground, and there are some vertical lines, vertical grids are also there. So these vertical grids, so these grids start from a particular direction. So at exact north, the grid is like at the line shows the 0 degrees. So these are called as azimuth. So from north towards east, they are calculated like 0 degrees, 5 degrees, 10 degrees like that. So आपण आपल्या आकाशामध्ये जर आपल्याला एखाद्याची पोझिशन बघायची असेल तर आपण ही ग्रिड सुद्धा ऑन करू शकतो किंवा ऑफ ठेवू शकतो.
And likewise, there is this equatorial grid also, which is independent of your location. ती ग्रीड म्हणजे कुठल्याही प्रदेशामध्ये जर आपण सांगितलं की लेट्स से दिस whatever this Ursa Major constellation or this particular star is present in the particular location in that grid. So that is kind of constant for irrespective of your location and time. पण ही जी आपण आधी जी ग्रीड पाहिली ती आपण ती लोकेशन आणि टाइम डिपेंडंट आहे. ओके, हां. सो नाऊ आता इथे मी बाय मिस्टेकली एका ताऱ्यावरती क्लिक केलेलं. So to get an information about a particular star or particular deep sky object, you just need to click on that. So इथे मी या पोलॅरिस किंवा ध्रुव ताऱ्यावरती क्लिक केलं. तो ध्रुव तारा हा कदाचित आपण ऐकलेला असेल किंवा आपण त्याची गोष्टही ऐकली असेल कदाचित लहानपणी. So we will get lot of information about that particular star. Like म्हणजे इथे आपल्याला भरपूर ॲस्ट्रॉनॉमिकल संज्ञा शिकण्यासाठीही याची मदत होऊ शकते की इथे आपल्याला आरएडेक मिळतात, अल्टिट्यूड ॲझिमथ आहे, त्याचं डिस्टन्स इन टर्म्स ऑफ लाईट इयर्स किंवा प्रॉपर मोशन वगैरे वगैरे भरपूर इन्फॉर्मेशन मिळते. नाउ दिस इन्फॉर्मेशन डिपेंड्स अपॉन द ऑब्जेक्ट यू चूज. सो प्लॅनेट जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल, राईट. आणि लाईक आफ्टर क्लिकिंग ऑन दिस स्टार, इफ यू वॉन्ट टू काइंड ऑफ ही तुम्हाला इन्फॉर्मेशन बंद करायची असेल, यू जस्ट नीड टू प्रेस राईट क्लिक समवेअर एल्स. सो ती इन्फॉर्मेशन त्याच्यातून निघून जाईल. ओके, सो हे आपल्या ऑब्झर्वेशनच्या दृष्टीने काही बेसिक ऑप्शन्स आहेत. अँड लाईक ॲज आय टोल्ड यू प्रिव्हियसली, दिस इज अ प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअर. दिस इज अ काइंड ऑफ प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअर, म्हणजे तुम्हाला रिअल स्काय कसं दिसतंय हे ते सांगतं. आता त्याच्याच बरोबर देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स अवेलेबल. लाईक वन ऑफ द ऑप्शन इज स्काय अँड व्ह्यूइंग ऑप्शन. So for now, let me turn off this azimuthal grid also. Okay. So there are a lot of options available. Some of these options, they may be more technical, or त्याच्यातल्या कदाचित आपल्याला जास्त अभ्यास असेल तर आपल्याला ते जास्त चांगले समजू शकतील. आपण काही बेसिक त्यातले ऑप्शन्स पाहूयात. जसं एक हा लिमिटिंग मॅग्नेट्यूड म्हणून प्रकार असतो. लिमिटिंग मॅग्नेट्यूड इज व्हॉट, की तुमच्या म्हणजे ताऱ्यांची एक प्रत ठरवलेली असते की ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये ब्राईटनेस म्हणतो. सो त्या ब्राईटनेसला एका प्रकारचं काय म्हणतात, एक व्हॅल्यू असाइन केलेली असते त्या ब्राईटनेसला. त्याची एक स्केल असते. सो आपल्याला किती स्केल पर्यंतचे तारे आकाशात दिसायला पाहिजे. सो इफ आय जस्ट check this option, you might we have seen like some stars have disappeared from the screen because I have limited my magnitude to this 6.5. सिमिलरली इकडे आपण जे ताऱ्यांची नावं वगैरे पाहतोय, म्हणजे इथे आपण वेझन तारा पाहतोय किंवा इथे हा मिर्झम तारा पाहतोय. सो आपल्याला जर नंबर ऑफ लेबल्स इन्क्रीज करायचे असतील तर वी कॅन जस्ट ड्रॅग दिस पर्टिक्युलर पॉइंटर ऑर दिस स्लाइडर. सो आपल्याला किती जास्त ताऱ्यांची नावं तिथे बघायची, दॅट वी कॅन डिफाईन विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर स्लाइडर. ओके, नंतर इकडे हा एक प्रोजेक्शनचा ऑप्शन आहे, पण तो थोडा ॲडव्हान्स आहे. प्रोजेक्शन इज व्हॉट, आता आपली ही जी स्क्रीन आहे, द स्क्रीन इज अ 2 डायमेन्शनल, राईट. बट टू गेट अ फील ऑफ 3D, लॉट ऑफ जॉमेट्रिक प्रोजेक्शन्स आर डिफाईन्ड. सो इथे आय डोंट रिमेंबर की बाय डिफॉल्ट प्रोजेक्शन कुठलं असतं, बट माझ्या इथे हे एक स्टिरिओग्राफिक प्रोजेक्शन सिलेक्ट केलेलं आहे. आपल्या एक म्हणजे काय म्हणतात, जनरल पर्पजसाठी फार फरक नाही पडणार. आपल्याला फक्त त्याचा फील कसा येतो त्याच्यानुसार आपण हे सिलेक्ट करू शकतो. नंतर देर आर ऑप्शन्स अवेलेबल फॉर दी सोलर सिस्टीम ऑब्जेक्ट्स. म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्लॅनेट्सच्या ऑर्बिट्स बघायच्या आहेत का नाही बघायच्या आहेत, त्याच्यासाठी देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स अवेलेबल. नंतर जसं मी मगाशी म्हणत होतो की डीप स्काय ऑब्जेक्ट्स, म्हणजे देर आर ऑब्जेक्ट्स विच आर लाईक अदर दॅन प्लॅनेट, सॅटेलाइट. देर आर व्हेरियस नेब्युलाज अवेलेबल, लाईक व्हेरियस स्टार क्लस्टर्स आर अवेलेबल. सो या प्रत्येकाचे वेगळे वेगळे कॅटलॉग्स आहेत. सो ते कॅटलॉग्स आपण इथून इनेबल करू शकतो.
थोडा हा म्हणजे काय म्हणतात ऍडव्हान्स ऑप्शन आहे असं आपण म्हणूयात. देन देर आर सम मार्किंग्स अवेलेबल. सो इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सर्कल्स किंवा ग्रिड्स आपण इथून सिलेक्ट करू शकतो. Okay, so let me choose one grid which we will be using afterwards. Let me just go to the okay. So in the background you can see like I am at the I'm at the south point, right? So if I turn on this meridian, so मागे इथे आपल्याला एक सर्कल दिसतंय, म्हणजे ही एक लाईन दिसते मेरिडियन. So if I just like pan towards the upright, हे अख्खं सर्कल नॉर्थ ते साऊथ जात आहे मेरिडियन. आपण याचा नंतर बघणार आहोत की या सर्कलचा उपयोग आपण कसा करत आहोत. सो अशा प्रकारचे वेगळे वेगळे सर्कल्स किंवा ग्रिड्स वी कॅन काइंड ऑफ टर्न ऑन फ्रॉम दिस पर्टिक्युलर पॅनल. इथे मी एक कार्डिनल पॉइंट सिलेक्ट केलेले आहेत. सो आय गेस दिस म्हणजे हे बाय डिफॉल्ट टर्न ऑन असतं, बट दीज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कार्डिनल पॉइंट म्हणजे हे आपल्याला दिशा दाखवतात. म्हणजे इफ आय टर्न दिस ऑफ, इकडचे हे जे नॉर्थ वगैरे हे जे लेबल्स होते हे लेबल्स इथून गायब होतील. सो हे आपल्याला दिशा शोधण्यासाठी मदत करतात. So like these options you can like from this option you can select whatever you want. जसं मी सुरुवातीला म्हटलं की इथे आपल्याला हा लँडस्केप दिसतो आहे. सो आपण आपल्याला आवडणारा लँडस्केप सुद्धा इथून चूज करू शकतो. म्हणजे जर मला हे आवडत असेल तर आय कॅन चूज दिस ओशन लँडस्केप ऑल्सो. लेट मी जस्ट टर्न दिस ऑफ फॉर अ मोमेंट. सो हा व्हर्च्युअली आपल्याला काइंड ऑफ ओशन लँडस्केप वरती घेऊन जाईल. किंवा इकडे हा एक जिनिवाचा लँडस्केप आहे. किंवा आपल्याला जर झिरो होरायझन हवं असेल, म्हणजे काही नको, एक फक्त व्हर्च्युअल आपल्याला जस्ट एक ग्रीन फक्त डिफाईन करण्यासाठी हवं असेल की वेअर इज होरायझन, त्याच्यासाठी आपण हा लँडस्केप सिलेक्ट करू शकतो. सो असे म्हणजे काय म्हणतात, हे पण व्हिज्युअल अपिअरिंग आपल्याला कसं हवंय त्याच्यानुसार वेगळे वेगळे लँडस्केप्स आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ओके. अँड देर आर मेनी मोर ऑप्शन्स. म्हणजे हे थोडे अजून आपले ॲडव्हान्स ऑप्शन्स होतील की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्काय सर्वेस वगैरे आपण कसे लोड करू शकतो वगैरे. ते ॲडव्हान्स ऑप्शन आपण कधीतरी नंतर नक्की पाहूयात. ओके, आय गेस मी या ऑप्शनमध्ये गेल्यामुळे चुकून तो ते डाउनलोड करतोय बॅकग्राऊंडला. नो इश्यू. ओके. आता एक सगळ्यात महत्वाचं फीचर म्हणजे काय की समजा मला आता व्हीनस पाहायचा आहे की व्हीनस नक्की आकाशामध्ये कुठे आहे. सो वन ऑप्शन इज मी असं पॅन करत जाईल किंवा स्क्रोल टिल्ट वगैरे करत जाईल आणि व्हीनस शोधत जाईल, बरोबर. बट देर इज डायरेक्ट सर्च ऑप्शन ऑल्सो अवेलेबल. इकडे हे दिसतंय आपल्याला सर्च विंडो. सो द शॉर्टकट की इज F3. सो इफ आय क्लिक ऑन दिस, ही एक सर्च विंडो ओपन होईल आणि इथे आता काही दिसतंय की बाबा काही मी आधी ऑब्जेक्ट जे सर्च केले तरी तो हिस्ट्री इकडे दाखवतोय. सो मी इथे व्हीनस टाईप करून किंवा माझ्या या हिस्ट्रीमधून समजा मी व्हीनस सिलेक्ट केला तर ते सॉफ्टवेअर आपोआप आपल्याला त्या ऑब्जेक्टकडे घेऊन जाईल. आणि आपण थोडं हळूहळू जसं झूम करत जाऊ तसं आपल्याला या ऑब्जेक्टचे व्हर्च्युअली का होईना हळूहळू असे फीचर्स दिसायला लागतील. दीज आर व्हर्च्युअल थिंग्स. हे फक्त काइंड ऑफ फोटोग्राफ्स आहेत. हे हळूहळू आपल्याला फीचर्स दिसायला लागतील याचे. सो हा सर्च ऑप्शन सुद्धा म्हणजे खूप उपयोगाचा आहे. म्हणजे नॉट ओनली फॉर प्लॅनेट्स, आपण इथे बरेच डीप स्काय ऑब्जेक्ट्स वगैरे सुद्धा सर्च करू शकतो. काही आता नेपच्यून सारखा जो प्लॅनेट आहे की जो आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, सो त्याच्या पोझिशन एस्टिमेट करण्यासाठी आपल्याला आजूबाजूच्या स्टार बॅकग्राऊंडची हेल्प घ्यायला लागते. सो तो नक्की कुठे आहे, कुठल्या स्टार बॅकग्राऊंड वरती आहे, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट सर्च करून आपल्याला समजू शकतात. आणि
म्हणजे सिम्बाड वगैरे यासारखे जे काही स्काय सर्वे आहे, त्या स्काय सर्वेचा डेटा सुद्धा आपण याच्यावरती ओव्हरले करून बघू शकतो. जर आपल्याला पर्टिक्युलर टाईपचा ऑब्जेक्ट सर्च करायचा असेल, सो इथे लिस्ट म्हणून एक ऑप्शन आहे की लेट्स से इफ आय वॉन्ट टू सर्च ओनली फॉर द ॲस्टेरॉइड्स, सो आय विल सिलेक्ट ॲस्टेरॉइड्स फ्रॉम हियर अँड देर इज अ लिस्ट ऑफ ॲस्टेरॉइड्स विच दिस सॉफ्टवेअर सपोर्ट्स, की ज्याची ऑर्बिट वगैरे या सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी माहिती आहे. सो हा ऑप्शन वापरून सुद्धा आपण म्हणजे पर्टिक्युलर प्रकारचे ऑब्जेक्ट सर्च करू शकतो. याच्यामध्ये भरपूर कॅटेगरीज आहेत, म्हणजे या आपण कधीतरी आरामात एक्सप्लोर करू शकतो वेगळ्या वेगळ्या कॅटलॉगनुसार, किंवा इथे डीप स्काय ऑब्जेक्ट्स आहे काय, अशा बऱ्याच कॅटेगरीज इथे अवेलेबल आहेत सर्च करण्यासाठी. सो हा एक महत्वाचा सर्च ऑप्शन झाला. ओके. Apart from that, there are other configurations options also available for this software, की आपल्याला लँग्वेज कुठली पाहिजे, त्या जो आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करू त्या ऑब्जेक्ट बद्दल आपल्याला कुठली कुठली माहिती मिळायला पाहिजे. म्हणजे आपण क्लिक केल्यावर बघितलेलं आपल्याला इथे भरपूर माहिती मिळते, पण इफ आय एम इंटरेस्टेड ऑन से स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, तर मी त्या प्रकारची इन्फॉर्मेशन इथून इनेबल किंवा डिसेबल करू शकतो, लाईक दिस. नंतर there are some additional tools and settings are also available like this. ज्या लोकांना थोडंफार स्क्रिप्टिंगचं वगैरे समजा जर काही इंटरेस्ट असेल, तर ते लोक हा स्क्रिप्टिंगचा वगैरे सुद्धा ऑप्शन बघू शकता. पण आपल्या जनरल पर्पज साठी हा ऑप्शन म्हणजे खूपच ॲडव्हान्स झाला. अदर दॅन दॅट, लाईक लॉट ऑफ प्लगइन्स आर ऑल्सो अवेलेबल, लाईक फॉर अँग्युलर मेजरमेंट्स, फॉर लाईक मेटिओर शॉवर्स, फॉर पल्सार्स, क्वेसार्स, फॉर रिमोट कंट्रोल, यासारखे बरेचसे प्लगइन्स सुद्धा अवेलेबल आहेत या सॉफ्टवेअरमध्ये. सो हा एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपण या सॉफ्टवेअरचा बघितला. त्याचबरोबर म्हणजे हे तर झालं व्हिज्युअल अपिअरन्ससाठी, म्हणजे आपण ऍक्च्युअल स्काय पाहतोय या दृष्टीने आपण म्हणजे याचा ॲज अ प्लॅनेटेरियम म्हणून आपण याचा उपयोग बघितला. बट देर आर सम कॅल्क्युलेशन्स ऑल्सो अवेलेबल. लेट अस से सो एफिमेरीज, म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर जो काही आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करू, लेट से मी इथे काय म्हणतात मार्स आणि सॅटर्न सिलेक्ट केला आणि इफ आय क्लिक ऑन दिस कॅल्क्युलेट एफिमेरीज, सो मला हा त्याची एफिमेरीज म्हणजे पर्टिक्युलर मी इथे जी टाइम स्टेप सिलेक्ट केली आहे, लेट से 1 सोलर डे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली एस 1 डे, त्याच्यानुसार हा मला त्याची प्रत काय असेल, मॅग्नेट्यूड काय असेल, फेज, त्याचं डिस्टन्स, आर ए डेक वगैरे वगैरे आपल्याला तो कॅल्क्युलेट करून देतो. सो अशा प्रकारच्या डेटासाठी सुद्धा आपण या सॉफ्टवेअरचा उपयोग करू शकतो. किंवा आता जर मी हा पर्टिक्युलर स्टार इथे सिलेक्ट केला, तर मला ह्या पर्टिक्युलर विंडोमध्ये तो काय दाखवतोय की ह्या ताऱ्याचं अल्टिट्यूड वर्सेस टाइम. अल्टिट्यूड इज व्हॉट? इट्स अल्टिट्यूड फ्रॉम दी ग्राउंड लेवल, आणि ऑन द एक्स ॲक्सिस देर इज अ टाइम. म्हणजे माझ्यासाठी तो जर पर्टिक्युलर तारा मला बघायचा असेल तर इट्स अल्टिट्यूड शुड बी ग्रेटर दॅन 0, बरोबर. सो विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ मला हे समजू शकतं की नक्की त्या ताऱ्याचा म्हणजे तो तारा नक्की उगवतो कधी आहे, त्याचं अल्टिट्यूड. आता समजा माझ्या लोकेशनवरती काही झाडं असतील नियर द होरायझन, तर इन्स्टेड ऑफ 0 मी कदाचित हे बघेन की तो 20 किंवा 25 डिग्री अल्टिट्यूड केव्हा क्रॉस करतोय. सो accordingly I can plan my observation if I am interested in that particular star, if I want to observe that particular star. सो अशा प्रकारे आपण थोडाफार आपल्या ऑब्झर्वेशन प्लॅनिंग साठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. आता इकडे हा जो आपल्याला ही जी ब्लू लाईन दिसते इथे आपल्याला लिहून येते की पॅसेज ऑफ मेरिडियन, बरोबर, म्हणजे त्याचा हायेस्ट अल्टिट्यूड केव्हा आहे साधारण ते सांगतोय. ठीक आहे, आणि दिस इज इट्स करंट पोझिशन इन नाऊ अबाउट ॲट 11:43 हा विथ रिस्पेक्ट टू होरायझन साधारण कुठे आहे. सो अशा प्रकारचा ग्राफिकल डेटा सुद्धा आपण या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मधून बघू शकतो. ओके, सो
हा झाला आपल्या काय म्हणतात व्हिज्युअल किंवा नेकेड आय ऑब्झर्वेशनच्या दृष्टीने किंवा ऑब्झर्वेशन प्लॅनिंगच्या दृष्टीनेचा थोडाफार डेमो. नाऊ बऱ्याच जणांकडे कसं आहे की कदाचित आजकाल टेलिस्कोप वगैरे सुद्धा असते, तर त्या टेलिस्कोप सोबत वेगळे वेगळे आयपीस येतात किंवा आता अर्चित सारखे काही हौशी खगोल अभ्यासक आहेत की जे टेलिस्कोपला कॅमेरा वगैरे लावून चांगल्या प्रकारे ॲस्ट्रो फोटोग्राफी सुद्धा करतात. अर्चितने सुद्धा खूप छान फोटोग्राफ्स काढलेले आहेत. सो जेव्हा आपण पर्टिक्युलर सिस्टीम चूज करू, तर त्या सिस्टीममध्ये आपल्याला ऑब्जेक्ट कसा दिसेल हे आपण इकडच्या ऑप्शन्सनी बघू शकतो. म्हणजे आता इकडे कसं आहे की हा एका प्रकारचा इकडे हा आयपीस सिलेक्ट केलेला आहे, ही एका प्रकारची टेलिस्कोप सिलेक्ट केलेली आहे. सो ह्या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनमुळे मला जर मी या सिरियस किंवा मराठीत याला आपण व्याध तारा असं म्हणतो, जर मी ह्याच्यावरती फोकस केलं तर मला नक्की कसा फील्ड ऑफ व्ह्यू दिसेल हे मला या सॉफ्टवेअरमधून बघता येतं. आता जर मी इथे फक्त हा आयपीस चेंज केला तर मला त्याच्यामध्ये कसा चेंज होईल वगैरे वगैरे ह्या आपण गोष्टी इथून बघू शकतो. म्हणजे जर मी याच्या सेटिंग्सच्या विंडोमध्ये गेलो तर इथे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे मी आयपीसचे वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स इथे सिलेक्ट करू शकतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोकल रिड्युसर, बारलोज वगैरे त्याचे ऑप्शन्स सिलेक्ट करू शकतो. किंवा जसं मगाशी म्हटलं की काही लोक टेलिस्कोपला कॅमेरा वगैरे लावून फोटोग्राफी करतात. सो इथे काही कॅमेराजचे त्यांनी काइंड ऑफ डेटा इथे ऑलरेडी सेव्ह केलेला आहे. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट आपल्याला पर्टिक्युलर फील्ड ऑफ व्ह्यू कॅमेरामध्ये कसं दिसेल हे आपण बघू शकतो. सिमिलरली काही टेलिस्कोप्सचे ऑप्शन्स त्यांनी इथे दिलेले आहेत. मोर ओव्हर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुमच्याकडे जी कुठली टेलिस्कोप किंवा समजा कॅमेरा अवेलेबल नसेल या पर्टिक्युलर लिस्टमध्ये, तर तो तुम्ही इथून ऍड सुद्धा करू शकता. म्हणजे ही मॅन्युअली इन्फॉर्मेशन भरून तुम्ही तुमचा मॉडेल सुद्धा याच्यामध्ये ऍड करून बघू शकता. सो हे आपल्याला कसं प्लॅनिंगच्या दृष्टीने थोडाफार गरजेचं पडू शकतं की जेव्हा मी हा ऑब्जेक्ट लावेन किंवा एखादा फेंट ऑब्जेक्ट असेल, एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल, तर मला जे मागची जी फिक्स्ड बॅकग्राऊंड आहे ती फिक्स्ड बॅकग्राऊंड नक्की कशी दिसणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टींसाठी या ऑप्शन्सचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. सो आता आपण ह्या ॲपच्या द्वारे आता इथे हा कुठला तरी एक आय गेस हा कॉमेट सिलेक्ट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण या ॲपच्या साहाय्याने म्हणजे हे तर आपण एक बघितलं याचा व्हर्च्युअल ऑब्झर्वेटरी सारखा उपयोग, बरोबर. आता बघाशी जसं सचिन यांनी सांगितलं की 16 मे रोजी नुकताच आपल्या इथे झिरो शॅडो डे होऊन गेला. आता झिरो शॅडो डे म्हणजे काय, तर याच्यावरती लाईक महाराष्ट्र सेवा संघाच्या लाईक विज्ञान विभागाच्या फेसबुक पेजवरती हेमंत मोने सरांचं त्या काळामध्ये एक लेक्चर झालेलं, ते लेक्चर त्यांच्या फेसबुकच्या पेजवरती आहे. सो आपण ते जरूर ऐका. डिटेल्ड माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते. पण एक जुजबी पद्धतीने सांगायचं झालं तर झिरो शॅडो डे म्हणजे काय की सूर्य हा एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरती येणं. आता जर एखादा लाईट सोर्स एका ऑब्जेक्टच्या एक्झॅक्टली वरती असेल तर बरोबर त्याची जी शॅडो असेल ती त्या ऑब्जेक्टच्या खालीच पडेल. आणि जर तो ऑब्जेक्ट बरोबर जमिनीवरच असेल तर त्याची शॅडो दिसणारच नाही आपल्याला, राईट. म्हणजे काय की अपॅरेंटली आपल्याला असं वाटतं की देर इज म्हणजे आपल्याला शॅडो दिसत नाही कारण ती त्या ऑब्जेक्टच्या बरोबर खालीच आहे. सो त्या दिवसाला म्हणजे ज्या दिवशी असं घडतं त्याला आपण झिरो शॅडो डे असं म्हणतो. आता या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याकडे आपण म्हणजे असा ऑब्झर्वर तर इकडे नाहीये, पण झिरो शॅडो डेच्या दिवशी नेमका काय होतं हे आपण बघूया. आता त्याच्यासाठी मगाशी आपण हे एक मेरिडियन सर्कल मगाशी इनेबल केलं, राईट. सो मेरिडियन किंवा ज्याला मराठीमध्ये मध्यमंडल असं म्हणतात. सो हे सर्कल एक्झॅक्ट नॉर्थ आणि एक्झॅक्ट साऊथ या पॉइंट्सना जॉईन करतं आकाशामध्ये. सो मी थोडं जर झूम आउट केलं आणि जर हे आपण असं बघितलं थोडं साऊथ डायरेक्शनला जाऊन, तर हे सर्कल असं नॉर्थ टू साऊथ असं सर्कल आहे, हे नॉर्थ टू साऊथ, बरोबर.
हे सर्कल एक्झॅक्ट नॉर्थ आणि साऊथला जॉईन करत असल्यामुळे काय होतं की यू ऑल नो दॅट एव्हरी स्टार, प्लॅनेट, मून, सन ते पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात. सो एव्हरी ऑब्जेक्ट ॲट सम पॉइंट ऑफ अ टाइम विल क्रॉस दिस मेरिडियन. मध्यमंडलावरून ते प्रत्येक तारा हा जाईलच. म्हणजे जर मी हा इकडे मगाशी जसा टाइम लॅप्स दाखवला, जर मी हा थोडासा परत स्टार्ट केला तर तुम्हाला समजेल की हळूहळू हळू एक एक तारा हा हे मेरिडियन क्रॉस करेल, राईट. ओके. आणि आता या मेरिडियन वरती एक्झॅक्टली डोक्यावर जो पॉइंट असतो त्या पॉइंटला आपण म्हणतो झेनिथ पॉइंट, ZENITH. आता मेरिडियन वरती एखादा ऑब्जेक्ट येणं आणि स्पेसिफिकली एखादा ऑब्जेक्ट झेनिथ वरती येणं या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. मेरिडियन सगळ्याच ऑब्जेक्ट क्रॉस करतील, झेनिथ वरून सगळे ऑब्जेक्ट येणार नाहीत, कारण तो एकच पॉइंट आहे बरोबर डोक्यावरती, राईट. सो आपण बघूयात आपल्याला इथून पटकन तो ऑप्शन इनेबल करता येतोय का. ओके, इथे मी हा ऑप्शन बघितला, झेनिथ अँड नादिर. नादिर म्हणजे एक्झॅक्टली आपल्या पायाखालचा पॉइंट. सो मी इथे हा झेनिथ पॉइंट इनेबल केला. ओके, इथे आपल्याला हा झेड पॉइंट दिसतोय बरोबर. हा इथे एक आपल्याला झेड पॉइंट दिसतोय. सो झेनिथ इज अ पॉइंट ऑन मेरिडियन विच इज एक्झॅक्टली अबाव युअर हेड. ऑब्झर्वरच्या बरोबर डोक्यावर असणारा पॉइंट आहे. सो आपण आता ज्या दिवशी 0 शॅडो डे झाला त्या दिवसाचा आपण इथे डेट आणि टाइम टाकूया. सो मुंबईसाठी किंवा ठाणे मुंबई या विभागासाठी साधारण 16 मेला 0 शॅडो डे होता. 16 मेला दुपारी 12 वाजून साधारण 34 मिनिटं 35 मिनिटं या काळात होता. आपण मुद्दामून थोडासा मागचा वेळ घेऊयात, लेट्स से 12 वाजून 15 मिनिटं, आणि मी हा टाइम इथे स्टॉप करतो. आता बघूयात की या 0 शॅडो डेच्या दिवशी आपल्याला जर 0 शॅडो हवी असेल तर सन शुड पास एक्झॅक्टली ओव्हर दिस झेनिथ पॉइंट, बरोबर. सो मी इथे हळूहळू याला प्ले करतो पुढे, हळूहळू थोडंसं याला टाइम लॅप्स मोडमध्ये नेतो फास्ट व्हायला. सो त्या 0 शॅडो डेच्या दिवशी त्या पर्टिक्युलर वेळेला एक्झॅक्टली हा जो सूर्य असेल तो ती जी आपली कुठली ठाण्याची किंवा मुंबईची जी कुठली आपण लोकेशन टाकली असेल त्या लोकेशनला तो एक्झॅक्टली त्या झेनिथ पॉइंट वरती येईल. आता याचं म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवसाचं वैशिष्ट्य काय की लेटेस्ट से जर मी इन्स्टेड ऑफ 16 मे जर मी कुठला दुसरा दिवस सिलेक्ट केला, लेट्स से इन्स्टेड ऑफ 16 मे मी टाकतो से 16 मार्च, तर 16 मार्चला काय स्थिती आहे. 16 मार्चला हा जो सूर्य आहे, आता जर मी 12:35 ला वगैरे केलं आणि जर मी इथे प्ले केलं तो सूर्य मेरिडियन क्रॉस करतोय. आय होप यू कॅन सी दिस सन, इट इज क्रॉसिंग दिस मेरिडियन, पण हा या झेनिथ पॉइंट वरून क्रॉस होत नाहीये. म्हणजे सूर्य एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरून जाणार नाही, म्हणजे या दिवशी आपल्याला 0 शॅडो अनुभवता येणार नाही. सो स्पेसिफिकली एक म्हणजे जुलैमध्ये आणि मे मध्ये ठाणे मुंबई या लोकेशनसाठी आपण 0 शॅडो डे हे अनुभवू शकतो. आणि ते अनुभव का शकतो तो बिकॉज ऑफ दिस फिनॉमिना की सन विल एक्झॅक्टली कम ओव्हर दिस झेनिथ पॉइंट. सो हा आपण एक छोटासा इथे डेमो पाहू शकतो 0 शॅडो डेचा की 0 शॅडो डे बेसिकली होतो का, त्याचं रिझन आपण इथे पाहिलं. आणि इतर दिवशी तो का होत नाही याचा आपण इथे रिझन पाहिलं, कारण सन हा मेरिडियन क्रॉस करतोय पण एक्झॅक्टली डोक्यावर येत नाहीये. दुसरा आपण एक आता अजून एक इंटरेस्टिंग डेमो पाहणार आहोत. मगाशी आपण जेव्हा ही ग्रिड वेगळ्या वेगळ्या ग्रिड जेव्हा आपण इथे इनेबल केलेल्या तेव्हा आय टोल्ड यू लाईक द वे वी हॅव काइंड ऑफ इमॅजिन सम सर्कल ओव्हर द अर्थ सरफेस, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड.
तसेच आपल्या स्काय मध्ये पण आपण काही सर्कल्स, काही कोऑर्डिनेट सिस्टीम इमॅजिन केलेली आहे, बरोबर. तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा जो पोलॅरिस आहे, ह्या पोलॅरिसला एक काइंड ऑफ विशिष्ट स्थान मिळतं अकॉर्डिंग टू आवर जिओग्राफिकल लोकेशन. म्हणजे मगाशी या लोकेशन विंडोमध्ये आपण जेव्हा बघितलं, तर ठाणे, आता इथे मी लोकेशन सिलेक्ट केली आहे ठाणे, तर ठाण्याचं लॅटिट्यूड किती आहे? अराउंड 19 डिग्रीज. सो इफ वी चेक दी अल्टिट्यूड ऑफ पोलॅरिस, इथे आपल्याला दिसतं हे अझिमुथ आणि अल्टिट्यूड. प्लीज फॉलो माय माउस पॉइंटर. सो हे अल्टिट्यूड आपल्याला दिसतोय. सो दॅट इज ऑल्सो अराउंड 19 डिग्रीज. करेक्ट. अँड दिस इज व्हॅलिड फॉर एव्हरी लोकेशन. म्हणजे जर तुम्ही उद्या जर आपण इथे करून बघूयात एकदा पटकन. जर मी इथे इन्स्टेड ऑफ ठाणे, तर मी न्यू दिल्ली सिलेक्ट केलं, तर ह्या पोलॅरिसचं जे अल्टिट्यूड अझिमथ आहे ते मला किती दिसतं इथे? 29. म्हणजे हा थोडासा इथून वर सरकलाय. सो ॲज पर द लॅटिट्यूड, जेवढा त्या पोझिशनचा लॅटिट्यूड असेल, पोलॅरिस हा किंवा ध्रुवतारा हा आपल्या क्षितिजापासून बरोबर त्याच उंचीवरती आपल्याला नेहमी दिसेल. म्हणजे तुम्ही जर मी आता परत लोकेशन चेंज करतो, म्हणजे तुम्ही इकडे या पोलॅरिस कडे ऑब्झर्व करा की हाऊ इट इज चेंजिंग इट्स पोझिशन. मी थोडं याला बाजूला घेतो. सो लेट मी रिवर्ट बॅक टू ठाणे. पोलॅरिस हा खाली आला. म्हणजे मगाशी दिल्ली अराउंड 30 डिग्रीज होता, म्हणून पोलॅरिस इथे होता. आता ठाण्याच्या लोकेशनसाठी पोलॅरिस इकडे आला, बरोबर. आता पोलॅरिसचं महत्व काय की इट इज टुवर्ड्स, आपल्याला हा उत्तर दिशा दाखवतो. इट इज टुवर्ड्स दी नॉर्थ डायरेक्शन. सो एंटायर जे स्काय आहे हे एका छत्री सारखा त्या पोलॅरिस भोवती फिरतंय असं आपल्याला दिसेल. लेट मी फास्ट फॉरवर्ड दिस अ बिट. सो जसजसे तारे पूर्वेकडून उगवत आहेत आणि पश्चिमेकडून मावळत आहेत, तसतसे लाईक एव्हरीवन विल क्रॉस दी मेरिडियन. पण इथे पोलॅरिसची जी पोझिशन आहे ती तिथल्या रीतेच राहते, ती काही फार चेंज होत नाहीये, राईट. सो पूर्ण आकाश हे एका छत्री सारखं त्या पोलॅरिस भोवती फिरतं. म्हणजे आपण जर छत्री इमॅजिन केली की छत्रीचा दांडा, म्हणजे छत्री उघडून आपण जर ती दांड्याभोवती अशी गोल गोल फिरवली, तसंच काहीसं आपल्याला इकडे अनुभवायला येऊ शकतं. आता इकडे आपण जर एक नीट ऑब्झर्व केलं, तर आपल्याला लक्षात येईल की थोडंसं मी झूम आउट करतो. आता ही जी आकाशातली वेगळी वेगळी कॉन्स्टलेशन्स आहेत, तर काही कॉन्स्टलेशन्स या ईस्ट साइड वरून उगवत आहेत आणि हळूहळू मेरिडियन क्रॉस करून ती वेस्टकडे मावळत आहे. पण या उर्सा मायनर हे जे इथे कॉन्स्टलेशन आहे ना, हे कॉन्स्टलेशन आपण नीट बघा. काहीही झालं तरी ते जे कॉन्स्टलेशन आहे ते अशा पोझिशनला आहे, म्हणजे ठाण्याच्या लॅटिट्यूडमुळे ते कॉन्स्टलेशन अशा पोझिशनला आहे की आकाश कितीही फिरलं तरी ते कॉन्स्टलेशन आपल्या होरायझनच्या खाली कधीच जात नाहीये. एकदा आपण ऑब्झर्व करूयात. म्हणजे जसजसं आकाश फिरून हे कॉन्स्टलेशन हळूहळू खाली येत आहे, हे खालच्या साईडला येईल, पण हे कधीच आपल्या होरायझनच्या खाली जात नाहीये कॉन्स्टलेशन. म्हणजेच काय, जे स्टार्स किंवा जे काही जे बेसिकली स्टार्सच, जे स्टार्स या पर्टिक्युलर लिमिटच्या आतमध्ये आहेत, ते स्टार्स आपल्या आकाशात कधीच मावळणार नाहीत. म्हणजे ते आपल्या मावळणं म्हणजे काय, सेट झालं आपण कधी म्हणतो की जेव्हा आपण क्षितिजाच्या खाली एखादा ऑब्जेक्ट जातो तेव्हा आपण म्हणतो. पण हे या कॉन्स्टलेशनचे तारे कधीच आपल्या क्षितिजाच्या खाली जाणार नाही. आता हे मी फक्त ठाण्याला सांगतोय. जर दिल्लीसाठी कसं आहे, दिल्लीसाठी पोलॅरिस 30 डिग्रीला आला तर ही रेंज अजून थोडीशी वाढेल. म्हणजे अजून जास्त तारे असे होतील की ते कधीच मावळणार नाहीत. सो दी स्टार्स किंवा या स्टार्समुळे आकाशात जे सर्कल एक आपण काढू शकू की जे सर्कल कधीच पृथ्वीच्या किंवा क्षितिजाच्या खाली जाऊ शकत नाही, त्याला आपण सर्कमपोलर सर्कल्स असं म्हणतो. म्हणजे अर्थात आपण सर्कमपोलर हे सगळ्याच सर्कल्सना म्हणू शकतो, पण जी सर्कल्स क्षितिजाच्या खाली जाणार नाहीत ती आपल्याला विशेष काय म्हणतात, ती त्या लोकेशनसाठी विशेष असतात. कारण
ते एंटायर सर्कल होईल. बाकीच्या ताऱ्यांसाठी कसं आहे की थोडंसं सर्कल त्यांचं क्षितिजाच्या खाली जाईल. सो हे जे आहे म्हणजे काय म्हणतात हा एक सर्कम पोलारचा आपण एक डेमो पाहू शकतो याच्यामध्ये. अजून थोडीशी ऍडव्हान्स कन्सेप्ट आपण इथे पाहूयात की आपल्याला माहिती आहे की ध्रुव तारा किंवा पोलॅरिस हे याला आपण दिशादर्शक तारा म्हणतो की विच डिनोट्स दी नॉर्थ लोकेशन इन द स्काय, नॉर्थ डायरेक्शन इन द स्काय, राईट. बट लुक केअरफुली, जर मी ह्याला अजून थोडं फास्ट फॉरवर्ड केलं तर तुम्हाला लक्षात येईल की पोलॅरिस हा स्वतः सुद्धा जो आहे तो थोडासा फिरतोय, हलकासा. तो मेरिडियनच्या कधी डावीकडे कधी उजवीकडे. तो एक्झॅक्टली एकाच लोकेशनला राहत नाहीये. जेव्हा मी एकदम स्लो फिरवत होतो तेव्हा तेव्हा असं जाणवत होतं की तो पोलॅरिस ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. पण जर मी त्याला थोडं फास्ट फॉरवर्ड केलं तर आपल्याला जाणवेल की पोलॅरिस सुद्धा हलकी हलकी लोकेशन बदलतोय. दिस इज बिकॉज पोलॅरिस हा जो आहे तो एक्झॅक्ट नॉर्थला नसून तो नॉर्थ डायरेक्शन पासून थोडासा डेव्हिएटेड आहे. सो ही सुद्धा म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही जेव्हा आपण टेलिस्कोप अलाइन करतो आकाशामध्ये तेव्हा आपल्याला ही कन्सेप्ट उपयोगाची पडते. म्हणजे ही लक्षात घ्यायला लागते की जेव्हा आपण पोलॅरिसच्या सहाय्याने आकाश लावतो तेव्हा ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते. सो हा एक आपण छोटासा डेमो पाहिला सर्कम पोलारचा. आणि पोलॅरिस हा कसा एक्झॅक्ट नॉर्थ वरती नाहीये, थोडासा डेव्हिएटेड आहे. आता या दोन कन्सेप्ट झाल्या म्हणजे कॉन्स्टिलेशनच्या बाबतीत किंवा सनच्या बाबतीत. आता आपण अजून एक इंटरेस्टिंग फिनॉमिना पाहूयात की जो आर्टिफिशियल सॅटेलाइट्सच्या रिलेटेड आहे. तर बऱ्याच जणांना म्हणजे आपल्याला हे तर माहितीच आहे की म्हणजे माणसाने बरेच सॅटेलाइट्स आकाशामध्ये सोडलेले आहेत. जस्ट टू इंटरव्हीन, अजून यातले आपले किती डेमोज बाकी आहेत? म्हणजे अर्चितचा पण थोडा डेमो आहे, राईट? येस येस, मी हा लगेच संपवतो. ओके ओके, येस. ओके. वेगळे वेगळे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, सो त्यातला एक सॅटेलाइट आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, तो म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. सो तो काही दिवसांपूर्वी म्हणजे 14 मेला तो आपल्याला आकाशातून जाताना दिसलेला. सो आपण त्याचा एक छोटासा डेमो पाहूयात. इकडे मी डेट आणि टाइम सिलेक्ट करतो. आणि इट वॉज अराउंड 1950. ओके. ओके, आता सुद्धा जर आकाशात आपण बघितलं तर आपल्याला इथे काही हलताना डॉट्स दिसत आहेत, बरोबर. हे बघा, हे काही डॉट्स इथे आपल्याला हलताना दिसत आहेत इफ यू ऑब्झर्व क्लोजली. तर अशाच प्रकारचे वेगळे वेगळे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, इथे हा पटकन निघून गेला मी जास्ती फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे, कदाचित तुम्ही पाहिला असेल तो. ओके. सो हे दृश्य आपल्याला तेव्हा आकाशात बघायला मिळालेलं की हा जो पर्टिक्युलर आपला आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, किंवा इथे सुद्धा आपल्याला हे जे काही डॉट्स आहेत हे स्टारलिंक सॅटेलाइट्स आहेत. हे जवळजवळ एका ऑर्बिटमध्येच आहेत. हे सगळे सॅटेलाइट्स आपल्याला इथून फिरताना दिसत आहे. आणि हे दृश्य आपण ऍक्च्युअल आकाशामध्ये पाहू शकतो. आता डिपेंडिंग अपॉन आवर लोकेशन कदाचित सगळे दिसतील असं नाही, पण यातले काही सॅटेलाइट्स आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण एक तासभर वगैरे असे आकाशात हलताना डॉट पाहू शकतो. सो जर तुम्ही असं कधी ऑब्झर्व केलं, सो हे लक्षात ठेवा की ते आर्टिफिशियल सॅटेलाइट, कुठल्या तरी प्रकारचा आर्टिफिशियल सॅटेलाइट असण्याची शक्यता खूप जास्ती आहे. सो आता आपले जे पुढचे जे काही डेमो आहेत किंवा पुढच्या ऍपचं जे आहे ते आपण अर्चित कडून बघूया. सो मी पुढचं प्रेझेंट करण्यासाठी अर्चितला सांगतो. Thank you, Amir. I welcome Miss Shobhana Vasudevan, principal of R.A. Poddar College. She is my college principal and she has always supported me for this hobby. I also welcome Hemanta Mone sir, president of Akash Mitra. आताच आपण जे स्टेलरियम मधनं काही डेमोज बघितले, तर स्टेलरियमने आपण बेसिकली हे सगळं आपलं ऑब्झर्वेशन प्लॅन करू शकतो. पण जर का प्रत्येक वेळी आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कुठेतरी फील्डवर घेऊन जाणं पॉसिबल नसेल मे बी,
तर त्या केसमध्ये काही मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन्स आहेत ती आपण बघूया. आज आपण गुगल स्कॅम ऍप ह्या सॉफ्टवेअर किंवा या ऍप्लिकेशन बद्दल बोलणार आहोत. तर गुगल स्कॅम ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. ते एक फ्री ऍप आहे. सो ते तुम्ही इन्स्टॉल केलं आणि तुम्ही जेव्हा खरंच स्वतः आकाश दर्शन करायला जाल तेव्हा नेमकं तुम्हाला जे तारे दिसत आहेत तो नेमका कुठला तारा आहे किंवा त्यातला कुठला एखादा ग्रह आहे का हे तुम्ही इझिली तुम्ही लोकेट करू शकता. तर त्याचा आपण एक डेमो बघूया. सो दिस इज द गुगल स्कॅम ऍप. ह्याची बेसिक फीचर्स जी आहेत ती आपण बघू. तुम्ही प्ले स्टोअर वरनं इन्स्टॉल केलं की तुम्हाला डायरेक्टली हीच स्क्रीन ओपन होईल जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करून ते ऍप्लिकेशन सुरू कराल. तर बेसिक सेटिंग्स आपण जशी स्टेलरियम मध्ये बघितली तशीच ह्याच्यात सुद्धा आहेत. पहिलं म्हणजे लोकेशन आपल्याला आपलं सेट करावं लागेल. सो त्या केसमध्ये इथे ही ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. आपण जर हे स्क्रीनवरती हे 3 डॉट्स प्रेस केले तर तुम्हाला सेटिंग्स मिळेल. त्याच्यात लोकेशन सेटिंग्स मध्ये तुम्ही गेलात तर आपल्याला हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. द फर्स्ट ऑप्शन इज युझिंग जीपीएस. सो ते जर का तुम्ही एनेबल केलं तर तुम्हाला तुमच्या फोनचं लोकेशन ते सॉफ्टवेअर घेतं आणि अकॉर्डिंगली तुमचं प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन सेट होते. बट यू कॅन ऑल्सो सेट युअर लोकेशन मॅन्युअली. That is, you can type the name of your particular place. So see place name. Here I have inputted the name of place Mumbai. तुम्ही लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या तुमच्या लोकेशनचे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड माहित असतील तर तुम्ही तेही इथे इनपुट करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही एकदा तुमचं लोकेशन सेट केलं की आपण इथे हे आपल्याला लाईव्ह आत्ताचा आकाश दिसेल. तर अशा प्रकारे आपण जिथे ते मी आता जसा कॅमेरा पॉइंट करतोय आता मी आकाशात जिथे जो पॉइंट करीन तिकडचा आकाश मला दिसेल. म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडवर जे आकाश आहे ते मला इथे दिसेल. आता फॉर एक्झाम्पल आपण जर इथे बघितलं तर आपल्याला कळेल की ज्युपिटर आता नुकताच मावळलेला आहे किंवा शनी सॅटर्न इथे मावळलेला आहे. हे वेस्ट होरायझन आहे. हे माझं वेस्ट पश्चिम क्षितिज आहे. तर तिथून जे आता नुकतेच मावळलेले ग्रह आहेत तेही आपण बघू शकतो. ह्याची अजून बेसिक फीचर्स म्हणजे इथे तुम्हाला लेफ्ट साइडला दिसतील. हे जे फीचर आहे फर्स्ट हे स्टार्स तुमच्या इथे दिसणारे स्टार्स ऑन ऑफ करण्यासाठी आहे. सो फर्स्ट बघा तुम्ही इथे हे जर का डिसेबल केलं तर इथे दिसणारे काही स्टार्स तुम्हाला आता डिसअपिअर झालेले दिसतील. पण तुम्ही जर परत क्लिक केलं तर इथे थोडेसे स्टार्स तुम्हाला परत आलेले दिसतील. सेकंड फीचर आहे की हे कॉन्स्टिलेशनच्या लाईन्स म्हणजे आपण हे स्टेलरियम मध्ये सुद्धा बघितलं ऑप्शन की ह्यानी आपल्याला जे कॉन्स्टिलेशनच्या जे लाईन्स दिसत होत्या त्या डिसेबल झाल्या. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला परत त्या अनेबल झालेल्या दिसतील. नंतर हे थर्ड ऑप्शन जे आहे हे असं एक स्पायरल गॅलेक्सी सारखं दिसत आहे. ते डीप स्काय ऑब्जेक्ट साठी आहे. सो काही डीप स्काय ऑब्जेक्ट असतात म्हणजे गॅलेक्सीज असतात नेब्युले असतात. तर ते आकाशात नेमकी कुठे आहे त्याचं पोझिशन काय आहे हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शन अनेबल करू शकता. आता मेसियर ऑब्जेक्ट्स आहेत काही मग ते तुम्हाला इथे आता दिसतील. M2, M15, M30, M72 असे तुम्हाला दिसत आहेत. तर हे नेमक्या आकाशात लाईव्ह कुठे आहेत हे असं तुम्ही ते ऍप असं म्हणजे मोबाईल तुमचा फिरवून तुम्ही बघू शकता. आपण उत्तर दिशेला बघितलं तर आपल्याला इथे ध्रुव तारा पोलारिस सुद्धा दिसेल. तर अशा प्रकारे आपण ह्याचा वापर करून ते बघू शकतो. की थर्ड नंतरचा ऑप्शन आहे सोलार सिस्टीम ऑब्जेक्ट्स. म्हणजे हे तुम्ही डिसेबल केलं तर मगाशी दिसणारे सगळे ग्रह आता तुम्हाला डिसअपिअर झालेले दिसतील. म्हणजे तुम्हाला आकाशात ग्रह बघायचे असतील तर तुम्हाला हे ऑप्शन अनेबल करावं लागेल. आता नेपच्यून, ज्युपिटर, सॅटर्न, मून, प्लुटो हे जे सोलार सिस्टीमचे ऑब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला इझिली दिसू शकतात. नंतरचं हे आहे म्हणजे मिटिओर शॉवर्स. म्हणजे आपल्याला माहितीये की आकाशात उल्का वर्षाव होत असतो. मिटिओर शॉवर्स हा वर्षभरात अनेक वेळा होत असतो. तर ते नेमके मिटिओर शॉवर्सचा रेडियंट पॉइंट म्हणजे जिथून
ते मिटिओर शॉवर्स ओरिजिनेट होतात तो नेमका पॉइंट कुठे आहे, हे सगळे गोष्टी तुम्हाला जर का त्याचा अपडेट हवा असेल तर तुम्हाला हे ऑप्शन अनेबल करावं लागतं. मग तुम्हाला आकाशात तो तुम्हाला लाईव्ह तुमचा रेडियंट पॉइंट दाखवेल त्या पर्टिक्युलर मिटिओर शॉवरचा. नेक्स्ट ऑप्शन इज हे आरए म्हणजे राईट असेन्शन डेक्लिनेशन ग्रिड आहे, जे आपण स्टेलरियम मध्ये सुद्धा बघितलं. सो या केसमध्ये तुम्हाला ज्या ह्या स्टारच्या बॅकग्राऊंडवर ज्या म्हणजे कोऑर्डिनेट्स दिसत होते लाईक 0 hours 10 degrees अँड व्हॉट एव्हर सो ऑन, ते राईट असेन्शन डेक्लिनेशन कोऑर्डिनेट्स आहेत. सो ते तुम्हाला जर का डिसेबल करायचे असतील तर तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तर ते डिसेबल होतील. तुम्हाला ते बघायचे असतील तर तुम्ही ह्या ऑप्शन क्लिक करून ते बघू शकता. आणि लास्ट ऑप्शन या पर्टिक्युलर ऍपचा आहे म्हणजे इथे तुम्ही होरायझन किंवा तुमच्या डायरेक्शन तुम्ही डिसेबल करू शकता. आता या केसमध्ये तुम्हाला अख्खा आकाश खाली असं 360 अख्खा आकाश दिसेल, तुम्हाला कुठलेही होरायझन किंवा काही दिसणार नाही. किंवा तुम्हाला जर परत होरायझन्स आणि डायरेक्शन बघायचे असतील तर तुम्ही हे अनेबल केलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. याचा अजून एक फीचर म्हणजे मॅन्युअल मोड आणि ऑटोमॅटिक मोड. तर तुम्ही इथे क्लिक केलं की हा झाला ऑटोमॅटिक मोड, म्हणजे तुम्ही जसा फोन तुमचा रोटेट कराल तसं तुम्हाला बॅकग्राऊंड वरच काय दिसेल. आणि जर तुम्ही जर का क्लिक केलं आणि मॅन्युअल मोडवर स्विच झालात तर तुम्हाला मॅन्युअली असं स्क्रोल करून तुम्हाला सगळं आकाश बघावं लागेल. सो हे 2 फीचर्स त्याच्यात अवेलेबल आहेत. हा जो फीचर आहे हा नाईट मोड साठी आहे, म्हणजे आपण जेव्हा आकाश बघायला जातो तेव्हा आपल्याला आपले डोळे अडॅप्ट असतात डार्कनेसला. सो मग त्याचा ब्राईटनेस आपल्याला काही ऑब्स्ट्रक्शन येऊ नये म्हणून आपण नाईट मोड यूज करू शकतो. सो हा जो फीचर आहे हा डे मोड आणि नाईट मोड साठी आहे. इथे जो सर्च ऑप्शन आहे ह्यानी तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट सर्च करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मला सन बघायचा आहे तर मी इथे सन टाईप करून बघितलं तर तो मला स्वतःहून डायरेक्ट करतो की मी आता सन साठी कुठे कुठे जाऊ. तर मी अशा प्रकारे गेलो की मला इथे आता सन दिसतोय. सो हा तुम्हाला स्वतःहून डायरेक्ट करेल की सन कुठे बघायचा. मग मला इथे कळेल की आता हा ऑलमोस्ट डोक्यावरती आलेला आहे, तर मग अकॉर्डिंगली मी जेव्हा ऍक्च्युअल आकाश बघीन त्याप्रमाणे मी तो ऑब्जेक्ट बघू शकतो. आता आपण इथे भरपूर ऑब्जेक्ट त्याच्या डेटाबेस मध्ये आहेत. सो आपण आता ज्युपिटर ट्राय करूया. तर तो परत मला डायरेक्ट करेल की नेमका ज्युपिटर कुठे आहे. आता इथे ज्युपिटर आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही त्याच्या डायरेक्शन्सना बघून तिथे पर्टिक्युलर असं तुम्ही रोटेट करून तुम्ही आकाशात एखादा ऑब्जेक्ट कुठे आहे हे सहजपणे बघू शकता. सो स्टेलरियमनी बेसिकली तुम्ही जेव्हा तुमचं ऑब्झर्वेशन प्लॅन कराल, आता एखादा पर्टिक्युलर इव्हेंट आहे तो तुम्हाला बघायचा आहे, तर मग तुम्ही ते सगळं कधी दिसणार आहे, कुठे दिसणार आहे हे तुम्ही समजा सगळं स्टेलरियमनी प्लॅन केलं. आणि तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली फील्डवर जाल आकाश बघायला तेव्हा तुम्हाला मे बी असं होईल की एवढ्या सगळ्या ताऱ्यांमध्ये तुम्हाला कधी कधी एखादा प्लॅनेट आयडेंटिफाय करता येणं कठीण जाईल कदाचित. तर मग त्या केसमध्ये तुम्ही हे मोबाईल बेस्ड असल्यामुळे तुम्ही हा मोबाईल तर तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे सर्च ऑप्शन वापरून बरेच ह्याच्यात सन आपण बघितला, ज्युपिटर बघितला किंवा आपण एखादं स्टार बघू शकतो. पोलॅरिस आता म्हणजे आपण बघितला मगाशी ध्रुव तारा, तर पोलॅरिस तर तो कुठे आहे तर ते परत तुम्हाला डायरेक्ट करेल की तर मग तो बरोबर तुम्हाला उत्तर दिशेला डायरेक्ट करेल म्हणजे जिथे पोलॅरिस आहे. मग अशा प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे कॉन्स्टिलेशन्स कुठे आहेत किंवा तारे कुठे आहेत, ग्रह कुठे आहेत, सूर्य चंद्र कुठे आहेत हे तुम्ही लाईव्ह सर्च मोड मध्ये जाऊन बघू शकता. आणि हे इथे तुम्ही सर्च केलं की ह्याचं एक फीचर म्हणजे ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला माहित नसलं ते आकाशात कुठे आहेत तरी तो तुम्हाला व्यवस्थितपणे डायरेक्ट करतो. इथे तुम्ही एरो बघताय तसं. सो तुम्ही जसं ह्या एरोला फॉलो करत तुम्ही जसं रोटेट करत जाल मग तुम्हाला त्या आकाशात नेमकं कुठे आहे हे माहित नसलं तरी तुम्ही याच्या मदतीने ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट तुम्ही शोधू शकता. तर ह्याचं डेमो एवढाच आहे. आता आपण परत स्टेलरियम कडे जाऊया आणि काही अमेय दादानी काही इव्हेंट्स दाखवलेच आहेत. आपण परत थोडी अजून काही इव्हेंटचा डेमो बघूया. आता परवाच आपलं म्हणजे 26 मेला आपल्याकडे सुपर मून होता आणि त्याच दिवशी एक चंद्रग्रहण सुद्धा होतं.
आता ते मुंबई किंवा महाराष्ट्रात किंवा भारताच्या काही भागातनं दिसलेलं नाहीये, पण काही वेगळे देश आहेत जिथून आपण ते पर्टिक्युलर ते ग्रहण दिसलेलं आहे, म्हणजे त्यांना सुपर ब्लड मून दिसलेला होता. तर ते नेमके आपण म्हणजे ते आपल्याकडनं आपण ऑब्झर्व करू शकलो नाही. मग स्टेलारियम किंवा अशा सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण असं करू शकतो की ते नेमके कुठे आहे, ते तिकडे जे दिसलं ते कसं दिसलं, असं आपल्याला कुतूहल असेलच आपल्या मनात. तर मग अशा प्रकारच्या सॉफ्टवेअर्सने आपण ते तिकडे किंवा दुसऱ्या एखाद्या देशात घडलेली घटना आपल्या घरी बसून बघू शकतो, जी आपल्याला ऑब्झर्व करणं शक्यच नाहीये. अशी घटना आपण घरी बसल्या बघू शकतो. तर ऑकलंड न्यूझीलंड मध्ये जे आहे तिथून आपल्याला हे चंद्रग्रहण दिसलं होतं. तर सिमिलरली अमेय दादानी फीचर्स दाखवलीच आहेत. सो आपण लोकेशन विंडो मधनं हे लोकेशन सेट केलं. त्याच्यानंतर आपण टाइम, हे जे डे और टाइम डेट टाइम विंडो आहे त्याच्यातनं आपण 26 मे सिलेक्ट केलेलं आहे. आणि आपण आता जर का चंद्र, इथे मून तुम्हाला दिसतोय, तर तुम्ही हे मून ऑब्झर्व करायला सुरुवात केली तर हा त्याचा एक टेलिस्कोपिक व्ह्यू असेल. तर इथे तुम्हाला ग्रहण लागलेलं नाहीये असं दिसेल. आता आपण जसं टाइम मध्ये पुढे जाऊ तसं तुम्हाला हळूहळू हळूहळू या बाजूने ग्रहण चंद्राला लागतंय असं दिसेल. नंतर हे झालं. आता फायनली एक अशी मोमेंट येईल की जेव्हा टोटल इक्लिप्स असेल, म्हणजे चंद्र पूर्णपणे झाकला जाईल असं आपण म्हणू शकतो. सो ही जी हे जे मोमेंट आहे इथे आता तुम्ही बघू शकता की पूर्णपणे चंद्राला ग्रहण लागलेलं आहे हे. आणि आता हळूहळू आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं हे ग्रहण तुम्हाला सुटलेलं दिसेल. सो अशा प्रकारे आपण इथे बसल्या सुद्धा ऑकलंडला कसं ग्रहण घडलं नेमकं किंवा किती वाजता ते घडलं हे आपण इथे बसल्या बघू शकतो, किंवा त्याचं एक आपण ग्राफिक स्वरूपात चंद्र सुद्धा बघू शकतो की तो कसा आधी ब्राईट दिसत होता, मग ग्रहण लागल्यामुळे त्याचा मॅग्निट्यूड आपण इथे बघू शकतो एक जस्ट, की पूर्ण ग्रहणाच्या वेळी हा त्याचा मॅग्निट्यूड जो आहे, अमेय दादानी मगाशी मॅग्निट्यूड विषयी सांगितलं, तो -5.25 झालेला आहे. म्हणजे चंद्र कमी ब्राईट झालेला आहे. आणि जसं ग्रहण सुटेल तसं आपण परत बघू शकतो की त्याचा ब्राईट मॅग्निट्यूड हे -12 झालेला आहे. म्हणजे इथे तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला कळू शकतं. तर ह्याचा म्हणजे चंद्र परत ब्राईट झालेला आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या देशातले काही इव्हेंट्स जे आपल्याकडनं तुम्ही ऑब्झर्व करू शकत नाहीत ते तुम्ही स्टेलरियमच्या मदतीने बघू शकता. आता आपण आत्ताच नुकतंच एक विधान घडलेलं आहे, म्हणजे ऑकल्टेशन. जेव्हा चंद्राने मंगळाला ऑकल्ट केलेलं आहे, म्हणजे मंगळ ग्रह जो आहे तो आपल्या दृष्टीने चंद्राच्या मागे गेलेला आपल्याला जाणवला होता. सो त्याला आपण पिधान किंवा ऑकल्टेशन असं म्हणतो. ते नुकतंच 17 एप्रिलला आपल्याकडनं झालं. ते मुंबईतही दिसलं. तर ते काही लोकांनी बघितलं असेल किंवा काहींनी त्याचे फोटोग्राफ्स, व्हिडिओज बऱ्याच फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर बघितले असतील. काहींनी ते स्वतः ऑब्झर्व केलं असेल. पण ज्यांचं काही मिस झालं असेल किंवा ज्यांना ते परत बघायची इच्छा असेल किंवा घरी बसल्या त्यांना बघायची इच्छा असेल तर आपण अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरने ते आपण बघू शकतो. तर आपण जस्ट त्याचा एक शॉर्ट डेमो बघू. तर ते आपल्याला इथून आपल्या लोकेशन वरनं दिसलेलं होतं. तर आपण परत लोकेशन विंडोने आपलं लोकेशन सेट केलं. त्यानंतर आपण डेट वगैरे व्यवस्थित सेट करू. आता इथे तुम्ही जर का ठाण्यावरनं बघितलं तर 16:59 म्हणजे आपण ऑलमोस्ट 5 वाजलेत असं धरू. तर 5 वाजता आता अर्थातच इथे सूर्य असल्यामुळे आपल्याला ते नेकेड आय बघणं पॉसिबल नव्हतं. पण इथे तुम्ही बघू शकता की या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरच्या मदतीने की इथे तुम्हाला मार्स, मंगळ आणि चंद्र हे दोघं दिसत आहेत. आता हळूहळू आपण इथे जसं प्ले करू तसं आपल्याला कळेल की मंगळ कसा चंद्राच्या मागे 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 सरकतोय हे तुम्हाला या पर्टिक्युलर अॅनिमेशननी कळू शकतं. आता इथे तुम्हाला मंगळ वेगळा दिसतोय, चंद्रही वेगळा दिसतोय. आता तो हळूहळू मंगळ दिसेना असा होईल, म्हणजे थोडक्यात तो चंद्राच्या मागे जाईल. आता इथे आपण जर का इथे बघितलं, आता बघा इथे तुम्हाला मंगळ चंद्राच्या मागे गेलेला आहे. सो अशा प्रकारे आपण स्टेलरियमचा वापर करून बघू शकतो. आता आपल्याला मंगळ चंद्राच्या मागे गेला. आता आपल्याला तो परत किती वाजता चंद्राच्या
खालच्या बाजूने तो परत बाहेर येईल तर तो किती वाजता होईल हे आपल्याला जर का बघायचं असेल तर आपण इथे डेट अँड टाइम टॅबवर परत पुढे पुढे जाऊन बघू शकतो. आता 1943 म्हणजे 7:45च्या सुमारास तो ऑलरेडी बाहेर आलेला आहे. तर आपण थोडं मागे बघून आपण एक्झॅक्ट टाइम नोट डाऊन साधारण आपण एका टाइम करू शकतो आपल्याला. तर तो साधारण 1919 म्हणजे 7:20च्या सुमारास इथे तुम्हाला थोडासा दिसत असेल. तर आता आपण परत हे प्ले करू. तर आता तर ह्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्हाला तो हळूहळू हळूहळू चंद्राच्या बाहेर आलेला दिसेल. आता हाच पर्टिक्युलर इव्हेंट जेव्हा आपण मुंबई ठाणे इथून बघितला तर तेव्हा जो मंगळाचा डिसअपिअरन्स होता तो आपल्याला बघता आला नाही. याचं कारण सूर्य आपल्या आकाशात होता, पण पोर्ट ब्लेअर जे अंदमान मध्ये आहे तिथून आपल्याला रिअपिअरन्स आणि डिसअपिअरन्स दोन्ही व्यवस्थितपणे बघता येऊ शकले असते. तर आपण आता तिथे जाणं पॉसिबल नाही, तर आपण इथून ते कसं दिसलं असतं आपण असं बघू शकतो. तर त्यासाठी आपण परत लोकेशन आपलं चेंज करू. पोर्ट ब्लेअर इंडिया. हा, आता आपण इथे समजा इथे बघितलं तर ऑलरेडी 1825 म्हणजे 6:30च्या सुमारास इथे मंगळाचा डिसअपिअरन्स झाला. पण तिथे ऑलरेडी सूर्य मावळला असल्याने आपल्याला हा इव्हेंट अख्खा बघता आला. तर आपण हे परत प्ले करू आणि बघू हा पर्टिक्युलर कसं दिसलं. आता इथे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की हे पर्टिक्युलर म्हणजे मंगळ कसा चंद्राच्या मागे गेला. सो अशा प्रकारे आपण ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण हे बघू शकतो. आता इथे त्याचा डिसअपिअरन्स झाला. आता थोड्या वेळाने म्हणजे ऑलमोस्ट एक साधारण 8-8:30च्या सुमारास आपल्याला परत मंगळ इथून 8च्या सुमारास आपल्याला परत इथून मंगळ बाहेर आलेला दिसेल. तर पोर्ट ब्लेअरला हे आपण अख्खा ऑब्झर्वेशन करू शकलो असतो. पण इथे आपण असे सॉफ्टवेअरच्या मदतीने ह्याचा डेमो नक्की बघू शकतो. ह्याचा अजून एक छान इंटरेस्टिंग डेमो म्हणजे एक्लिप्स बघायचा आहे. तर आपण जे आपल्याला मागच्या 2 वर्षात मुंबईतनं ग्रहणं दिसली म्हणजे एक डिसेंबर 26ला होतं आणि एक 21 जूनला होतं. तर ते नेमकं कसं दिसलं असेल, ज्यांनी ऑब्झर्व केलं त्यांनी तर ते लाईव्ह बघितलंच असेल. पण ज्यांनी जे नाही करू शकले ते ह्याच्या मदतीने कसं आपण बघू शकतो ह्याचा आपण एक क्विक डेमो बघूया. हा, आता इथे तुम्ही बघू शकता की ग्रहण म्हणजेच काय तर आपल्याला सनची जी डिस्क आहे त्याच्यावरती मूनची डिस्क येते आणि सन आपल्याला दिसत नाही म्हणजेच आपण सूर्यग्रहण असं आपण म्हणतो. तर इथे आपण ह्या पर्टिक्युलर ऍपच्या द्वारे बघू शकतो की कसा ही सूर्याचं जे बिंब होतं ते आपल्याला पूर्णपणे एका क्षणी दिसत होतं. आणि मग जसा जसा चंद्र त्याच्यावर येत गेला तसा आपण बघितलं की हे आपल्याला अशा प्रकारचं ग्रहण दिसलं. आता ते अर्थातच ठाणे किंवा मुंबई या परिसरातून ते पार्शल सोलार एक्लिप्स होतं म्हणजे खंडग्रास ग्रहण होतं. सो अर्थातच आपल्याला अख्खा सूर्य झाकलेला दिसत नाहीये. पण अशा प्रकारे ह्याचं अॅनिमेशन चांगलं असल्यामुळे आपण बघू शकतो की कसा सूर्य झाकला गेला, कसं ग्रहण पण ह्याचा की अशा प्रकारे आपल्याला ग्रहण दिसलं होतं मुंबई ठाणे या परिसरातून. किंवा आता आपण जेव्हा 21 जूनचं जे ग्रहण होतं ते सुरतगडवरनं कंकणाकृती म्हणजे अॅन्युलर दिसलं होतं. तर ते नेमकं कसं दिसलं होतं, तेव्हा लॉकडाऊन होता तर बऱ्याच लोकांना तिथे जाऊन बघणं शक्य नव्हतं. तर ते इथून ह्याच्यानी कसं दिसलं ते आपण एक बघू शकतो. लावली साई माझे कांदे. तर आपण ते बघू शकतो.
21 जूनला हे ग्रहण झालं होतं. आपण सुरतगड इंडिया हे लोकेशन आता इथे पर्टिक्युलरली सेट केलेलं आहे. आणि आपण तो एक्झॅक्ट टाइम जर का आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हे ग्रहण कसं घडलं होतं. पण याचा डेमो बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता की अॅन्युलर सोलार इक्लिप्स म्हणजे कंकणाकृती ग्रहण हे कसं दिसतं. तर इथे तुम्हाला छान ह्याचा अगदी मस्त ग्राफिक्स डेमो मिळेल की इथे बारीक सूर्याची एज आपल्याला दिसते आणि एकीकडे चंद्र त्याच्यावरती आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कंकणाकृती ग्रहण तिथून दिसलं होतं. सो असे काही इव्हेंट्स आहेत जे आपण प्रॅक्टिकली तिकडे जाऊन बघू शकत नाही किंवा बघितले नसतील. तर हे अशा सॉफ्टवेअरने आपण छानपणे बघू शकतो. आता आपण काही फ्युचर इव्हेंट्स बघूया. म्हणजे आता नेक्स्ट जे येणार आहे त्याप्रमाणे आपण ते बघणं प्लॅन करू शकतो. त्यामुळे आपण काही फ्युचर इव्हेंट्स बघूया. त्याच्यातला पहिला इव्हेंट म्हणजे आता जे जून 10, 2021 म्हणजे आता 10 दिवसात एक ग्रहण आहे. सूर्यग्रहणच येते, पण ते आपल्याकडनं दिसणार नाहीये. काही म्हणजे तुम्हाला ते ग्रीनलँड किंवा त्या ठिकाणून दिसणार आहे. पण त्याचा एक आपण डेमो ते साधारण तिथून कसं दिसेल हे आपण स्टेलरियमच्या मदतीने बघूया. आपण त्याप्रमाणे हे लोकेशन सेट करतोय. इथे तुम्ही बघू शकता की ते ग्रीनलँड इथून हे ग्रहण कशा प्रकारे दिसेल हे आपण बघू शकतो. सो असा हे सूर्यबिंब आहे, त्याच्यावर चंद्र येईल आणि ग्रहण लागेल. आता हे आपल्याला प्रॅक्टिकली इथून बघणं शक्य नाहीये, तर मग आपण ते स्टेलरियम किंवा अशा काही सॉफ्टवेअरच्या मदतीने ते नेमकं कसं तिथे दिसेल ह्याचा आपण अंदाज बांधू शकतो. इथे चंद्र आलेला, ग्रहण लागला, आता ग्रहण हळूहळू सुटत आहे आणि 1 पॉइंट मुवमेंट ग्रहण पूर्ण सुटेल आणि आपण अख्खं सूर्यबिंब परत बघू शकू. या पर्टिक्युलर ग्रहणात सुद्धा तुम्ही या मॅग्निट्यूड टॅब कडे लक्ष दिलं तर तुम्हाला ते कमी जास्त होताना दिसेलच. तो अशा प्रकारे आपण ते बघू शकतो. अजून एक इंटरेस्टिंग इव्हेंट म्हणजे ट्रान्झिट आपण ज्याला असं म्हणतो. म्हणजे बुध किंवा शुक्र हे दोन जे ग्रह आहेत, मर्क्युरी आणि व्हीनस, हे सूर्यबिंबावरून पास होताना आपल्याला काही वेळी दिसू शकतात. त्याला आपण अधिक्रमण किंवा ट्रान्झिट असं म्हणतो. तर ते जून 2012 साली आपल्याला दिसलं होतं. ते काहींनी ऑब्झर्व केलं असेलही, पण ज्यांनी ऑब्झर्व केलं नसेल किंवा ते कसं दिसतं नेमकं ह्याचा आपण पटकन एक स्टेलरियमच्या मदतीने डेमो बघूया. तर व्हीनस ट्रान्झिट म्हणजे शुक्र ग्रहाचं अधिक्रमण आपण बघूया. हे 2012 साली 6 जूनला झालं होतं आणि अर्थातच ते परत आपल्या लोकेशनवर दिसलं होतं. त्यामुळे आपण आपल्या लोकेशनवर परत जाऊ. आता इथे तुम्ही बघू शकता, हा व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह आपण ज्या पर्टिक्युलर टाइम वर गेलो तर इथे तुम्हाला क्लिअरली तो सूर्यबिंबावरनं सरकताना दिसेल. हा बघा, इथे व्हीनस जो आहे हा हळूहळू हळूहळू सूर्यबिंबावरनं सरकतोय. असं आता इथे सूर्योदय झाला, इथून तुम्हाला ते ट्रान्झिट दिसणं सुरू झालं. 6 वाजता तो बरोबर सूर्यबिंबावरती होता. नंतर 7 वाजता, 8, 9 आणि 10 वाजता ते अधिक्रमण संपताना तुम्हाला इथे दिसेल, जेव्हा शुक्र ऑलमोस्ट हा सूर्यबिंबाच्या कोपऱ्यात आलेला आहे आणि तो आता हळूहळू सूर्यबिंबाच्या बाहेर जाईल. सो अशा प्रकारे काही इंटरेस्टिंग इव्हेंट्स आहेत जे आपण प्रॅक्टिकली ऑब्झर्व करू शकत नाही किंवा ऑब्झर्व केले नसतील, तर ते आपण स्टेलरियमच्या मदतीने खूप इंटरेस्टिंग वे मध्ये बघू शकतो. अशा प्रकारे आपण ते परत एकदा तो बघूया. कसा आपण त्याचं एक अॅनिमेशन फास्ट फॉरवर्ड करून बघूया.
अशा प्रकारे तुम्हाला तो शुक्र ग्रह हा सूर्यबिंबावरनं सरकताना दिसेल आणि इथे तुम्हाला ट्रान्झिट संपताना दिसेल. आता काही अजून एक इंटरेस्टिंग इव्हेंट्स म्हणजे गुरु ग्रहाचे जे उपग्रह आहेत, ज्याला आपण ज्युपिटरचे सॅटेलाइट्स म्हणतो, ते आपल्याला ते सुद्धा आता अर्थातच ते त्याचे उपग्रह असल्यामुळे ते त्याच्या भोवती फिरतात. तर त्याचे सुद्धा एक आपल्याला इंटरेस्टिंग अॅनिमेशन ह्याच्यात टेलॅरियमच्या मदतीने बघता येतं. आणि त्याचं इंटरेस्टिंग एक असं आहे म्हणजे तुम्हाला एका रात्रीत तुम्हाला ते सगळे फिरताना दिसू शकतात. ज्यांची ऑर्बिटल ज्यांचा म्हणजे ऑर्बिटल वेळ ज्यांची कमी आहे ते तुम्हाला आरामातच एका रात्रीत ते गुरुला प्रदक्षिणा घालतायत असं तुम्हाला दिसू शकतं. तर ते आपण बघूया कसं तुम्हाला दिसतं. हे तुम्ही आज रात्रीही बघू शकता. त्यामुळे आपण आजचाच बघूया. आजचीच तारीख मी इथे इनपुट करतो. लोकेशन पण आपलंच आहे. फक्त हे रात्री उशिरा आहे. रात्री आपल्याला 3 वाजताच्या सुमारास आपण हे बघू शकतो. आता इथे आपण समजा सर्च विंडो मध्ये आपण ज्युपिटर जर आपण सर्च केलं तर आपल्याला ज्युपिटर मिळेल. आणि तिथे आपण टेलिस्कोप व्ह्यू मध्ये गेलो. इथे आपण इथे तुम्ही जर का बघितलं तर तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता हे कसे त्या ज्युपिटरच्या भोवती फिरतायत. किंवा आता इथे तुम्हाला दिसेल की हा जो त्याचा चंद्र आहे हा ऑलमोस्ट त्याच्या वरती आलेला आहे. आणि असे तुम्ही टेलिस्कोप मधनं त्याचा अर्थातच हा व्ह्यू तुम्हाला टेलिस्कोप मधनं मिळेल सुद्धा. पण ह्याचं तुम्हाला समजा ऑब्झर्वेशन प्लॅन करायचं असेल की समजा तुमच्याकडे दुर्बीण आहे तर हा नेमका हा त्याचा चंद्र कधी दिसेल किंवा तो कधी गुरुच्या मागे गेलेला आपल्याला जाणवेल अशा प्रकारचे आपण नक्कीच ह्याच्यावर बघू शकतो. आता इथे तुम्ही बघितलं तर हा जो आयो नावाचा जो उपग्रह आहे हा ज्युपिटरच्या म्हणजे गुरुच्या मागे गेलेला आहे. त्यामुळे तो आता आपल्याला दिसत नाहीये. आपल्या दुर्बिणीतनं फक्त 2 म्हणजे गॅनिमेड आणि युरोपा हे 2च त्याचे चंद्र दिसत आहेत. मग आता आपल्याला हे ऑब्झर्वेशन करायचं आहे तर आपण स्टेलरियमच्या मदतीने ते ऑब्झर्वेशन प्लॅन करू शकतो की आता ओके आपण 2:15 ला रात्री बघितलं तर तो आपल्याला दिसत नाहीये. मग आपण जर थोड्या वेळाने बघितलं की तो साधारण गुरु ग्रहाच्या परत बाहेर आलेला किती वाजता दिसेल हे आपण जर का ह्याच्या मदतीने बघू शकतो. इथे तुम्हाला ऑलमोस्ट 4च्या सुमारास तो परत बाहेर आलेला दिसतोय. अशा प्रकारे त्यांचं तुम्हाला गुरु भोवती असलेलं रिव्हॉल्युशन छान प्रकारे दिसू शकतं. तुम्ही ऑब्झर्व पण करू शकता टेलिस्कोपच्या मदतीने किंवा तुम्ही हे स्टेलरियम मध्ये सुद्धा असे काही इव्हेंट्स बघू शकता. आता आपण एक फ्युचर ग्रहण परत आपल्याकडनं जे दिसणारे जे ठाणे मुंबई परिसरातून दिसेल त्याचा आपण एक शेवटचा डेमो बघूया. तर ते ग्रहण 2022 साली आहे. अर्थातच ते खूप आतापासून थोडं लेट आहे. पण आपण त्याचा एक क्विक डेमो बघू. तर ते 25 ऑक्टोबरला होणार आहे. आता ते तुम्हाला नेमकं कसं दिसेल कुठे दिसेल हे जर का तुम्हाला प्लॅन करायचं असेल आणि अकॉर्डिंगली तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल किंवा ते कसं दिसेल त्याचा हे तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर तुम्ही स्टेलरियमच्या मदतीने ते नक्की करू शकता. तर आपण सेम परत लोकेशन आपलं ठाणे ठेवलेलं आहे. डेट अँड टाइम आपण सेट केलेला आहे. आता आपण जर ते इथून सूर्य उगवला हे ग्रहण सूर्य मावळताना आपल्याला दिसणार आहे आपल्या ठिकाणाहून. ते आपण जस्ट बघू शकतो. आता इथे तुम्हाला व्यवस्थित दिसेल की तुम्ही थोडं मागे गेलात तर ग्रहण लागलेलं नाही असं तुम्हाला अख्खं सूर्यबिंब दिसेल. आणि साधारण 5च्या सुमारास संध्याकाळी तुम्हाला हळूहळू ग्रहण लागलेलं दिसेल. तर ह्याचं पण आपण अॅनिमेशन बघू. अॅनिमेशन स्वरूपात हे आपण बघू. तर इथे तुम्हाला दिसेल हळूहळू ग्रहण लागतंय.
आता ऍक्च्युली हे ग्रहण असं सूर्य मावळताना असल्यामुळे तुम्ही बघू शकता की ते खूप तुम्हाला इंटरेस्टिंग दिसेल, कारण सूर्य जेव्हा मावळेल तेव्हा ग्रहण लागलेलं असेल, त्यामुळे तुम्हाला ते खूप इंटरेस्टिंग प्रकारे दिसेल. ह्याचा आपण एक पटकन डेमो बघूया. इथे मी हे ग्राउंड टॅब थोडा ऑफ करतो, म्हणजे जे लँडस्केप आहे त्याच्यात झाडं वगैरे ते आपल्या मध्ये येणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे हळूहळू हळूहळू सूर्य मावळेल आणि हे ग्रहण सुटेल. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर ते ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे ग्रहण सुटण्याचा जो म्हणजे ग्रहण सुटण्याची जी स्थिती आहे ती तुम्ही बघू शकणार नाही आहात. पण अशा प्रकारे तुम्ही आपण ह्याचा असं एक समरी करू शकतो की तुम्हाला एक भरपूर काही गोष्टी कळतात की एखादा इव्हेंट होणार आहे रिसेंट फ्युचर मध्ये, तर तो नेमका कुठे बघायचा, कसा बघायचा, आपल्या इथून दिसेल का, किती वाजता दिसेल, त्याचं एक बेसिक प्लॅनिंग तुम्ही स्टेलरियम किंवा ज्या वेब बेस्ड अशी डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्याने तुम्ही करू शकता. आणि ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा तो इव्हेंट बघायला जाल, आता चंद्र किंवा सूर्या रिलेटेड जे इव्हेंट्स असतील ते तुम्हाला आरामात चंद्र सूर्य ओळखण्याचा काही डिफिकल्टीज नाहीये. पण समजा गुरुग्रह किंवा एखादा कुठला तरी तारा तुम्हाला कधी ओळखायला डिफिकल्टी झाली, तर ते आपण गुगल स्काय मॅप किंवा अशा मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशनच्या मदतीने ते आपण आकाशात ऍक्च्युअली शोधू शकतो की कुठे आहे तो इव्हेंट मला कुठे बघायचा आहे. तर अशा प्रकारे आपण प्लॅन युअर ऑब्झर्वेशन युझिंग स्टेलरियम आणि डू युअर ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन युझिंग गुगल स्काय मॅप अशा प्रकारे आपण ते मांडू शकतो. तर मी परत सूत्र सचिन वझे यांच्याकडे देतो. धन्यवाद. येस अर्चित आणि अमेय दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि खरंच मस्त डेमो झाले आणि अनेक गोष्टी तुम्ही कव्हर केल्यात. आणि मला सगळ्या रसिक विज्ञान प्रेमींचं सुद्धा कौतुक वाटतंय. आणि त्यांना पण मुद्दाम मी मेन्शन करतोय की म्हणजे इतका थोडं आपलं सेशन जरी लांबलं असेल तरी आपल्याकडे अजूनही खूप पार्टिसिपंट्स आहेत. आणि फक्त एकच आहे की आपल्याला थोडं वेळेच्या ह्याच्या हिशोबाने सगळे प्रश्न आता कव्हर करणं शक्य नाहीये. तर मी एक मोजके काही प्रश्न घेतो आणि तुम्हाला दोघांपैकी जो संयुक्तिक जास्त वाटेल त्या हिशोबाने तुम्ही तसं उत्तर द्या. तर एक प्रश्न, महत्वाचा प्रश्न असा आहे की हे सॉफ्टवेअर अपडेट होत राहतात का वेळोवेळी डेव्हलपर्स हो, कडून? हे दोन्ही सॉफ्टवेअर्स अपडेट होतात. म्हणजे जर नवीन कॉमेट्स वगैरे जरी काही आले तर त्यांच्या ऑर्बिट्स किंवा त्यांच्या पोझिशन सुद्धा अपडेट होतात. इनफॅक्ट आता माझ्याकडे जे स्टेलरियम मी दाखवलं ते त्याची जी लेटेस्ट व्हर्जन आहे ती आता मार्च मध्ये अपडेट झालेली आहे. सो येस, हे रेग्युलरली अपडेट होणारे सॉफ्टवेअर्स आहेत. ओके. एक छोटंसं याच्यावर सांगू इच्छितो. मागच्या वर्षी आपण जो निओ वाईज नावाचा धूमकेतू बघितला, तर तो नेमका आकाशात कुठे आहे हे आपण बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी माहिती होती इन जनरल, पण आपण जेव्हा ऑब्झर्व करायला गेलो तर तो नेमका आकाशात कुठल्या भागात आहे आकाशाच्या हे बघण्यासाठी मी पण गुगल स्काय मॅपचाच वापर केला होता. त्याचा फोटोग्राफ्स काढले होते मी काही. तर त्याच्यात त्याचा रेग्युलर अपडेट आणि त्याचा पाथ आला होता. आणि मी मगाशीच दाखवलं तसं आपण तो ट्रॅक करून व्यवस्थित बघू शकतो की अच्छा या पर्टिक्युलर पार्ट मध्ये मला तो बघायचा आहे. ते रेग्युलरली अपडेट्स होतात आणि अपडेट्स येतात त्याच्यात आणि आपण अशा प्रकारे ते बघू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज what are the limitations of mobile application of this Stellarium? Like when we saw this, it was desktop application, right? So मोबाईल ऍप्लिकेशन स्टेलारियमचं आहे का आणि त्याचे नेमके काय लिमिटेशन्स आहेत की जेणेकरून आपण गुगल स्काय मॅप वरती डेमो बघितला, स्टेलारियमचाच फ्री जो ऍप आहे तो आपण का नाही बघितला मोबाईलचा? आय थिंक स्टेलरियम ऍप हे मोबाईल वरती पेड आहे, त्याचं फ्री व्हर्जन नाहीये. अच्छा. आणि जे फ्री ऍप्स आहेत त्याच्यात काही ग्राफिक्स किंवा अशा संदर्भात थोडे लिमिटेशन्स असू शकतात. आता स्टेलरियम मध्ये जे ऑप्शन्स किंवा ग्राफिक्स आहेत किंवा अॅनिमेशन्स काही आहेत त्याची थोडी लिमिटेशन्स गुगल स्काय मॅप मध्ये आहेत, पण ते तुम्हाला नक्कीच तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल बघायला जाल तेव्हा ते एखादा ऑब्जेक्ट लोकेट करण्यासाठी तुम्हाला नक्की त्याची मदत होते. पण स्टेलरियम आय थिंक म्हणजे त्याचं पेड व्हर्जन मोबाईल आहे. आम्ही दादा तुला काही ऍड करायचं असेल?
नाही, तू बरोबर म्हणालास. आणि जस्ट टू ॲड ऑन दॅट की म्हणजे अपार्ट फ्रॉम गुगल स्काय अँड स्टेलरियम देर आर अदर ॲप ऑल्सो फॉर अँड्रॉइड मोबाईल. म्हणजे जसं एक स्काय आय, SKYEYE, हे सुद्धा एक चांगलं ॲप आहे विच इज सिमिलर टू गुगल स्काय. सो आपण आपल्या म्हणजे काय म्हणतात कम्फर्टनुसार हे बाकीचे ॲप सुद्धा एक्सप्लोर करू शकतो. आणि हे सुद्धा सगळे अपडेट होणारे ॲप आहेत. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न मृणाल थोरात यांचा आलाय. हाऊ मच इन द पास्ट अँड हाऊ मच इन द फ्युचर कॅन वी सी? इज देअर एनी लिमिट? आता एक्झॅक्ट अशी लिमिट मला पण स्वतःला माहिती नाहीये, पण आपण बरंच पुढचं आणि बरंच मागचं सुद्धा पाहू शकतो. आता आपण वेळेच्या अभावी काही थोडेसे आपले म्हणजे आपले जे ॲनिमेशन्स होते कट केले. बरोबर. अदरवाईज 2100-2200 शतकातले पण काही ॲनिमेशन्स होते इंटरेस्टिंग की जे काढून ठेवलेले. पण येस, म्हणजे थोडक्यात आपण जे काही बऱ्यापैकी ऑब्झर्व्ह करू future मधले शकतो, events बघू बऱ्यापैकी शकतो. फ्युचर आणि पास्ट मधलं करू शकतो ऑब्झर्व्ह आपण. पण आताच एक मी ऑकल्टेशन जे सांगितलं तर शुक्र आणि गुरु या 2 ग्रहांचा एक 2065 सालचा आपण बघणार होतो. सो त्याला लिमिट नाहीये. तुम्ही खूप फ्युचर आणि खूप पास्टचे इव्हेंट सुद्धा व्यवस्थित बघू शकता. अजून एक प्रश्न आहे. स्टेलारियम सॉफ्टवेअर डज इट प्रोव्हाइड कॅलेंडर ऑफ अपकमिंग इंटरेस्टिंग ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स? म्हणजे नोटिफिकेशन्स वगैरे आपण त्याच्यात सेट करू शकतो का? नाही. नोटिफिकेशन सेट करू नाही शकत, पण त्याला एक रिप्लेसमेंट म्हणून स्टेलरियम मध्ये एक फीचर आहे की व्हॉट्सअप इन द स्काय, म्हणजे आज मला आकाशात काय काय अच्छा. इंटरेस्टिंग दिसू शकतं. सो तो एक ऑप्शन आपण कॉन्फिगरेशन मेनू मध्ये जाऊन बघू शकतो, किंवा उद्याची म्हणजे आपण जी तारीख टाकू त्या तारखेचं आपण बघू शकतो. असं नोटिफिकेशन नाही घेत. ऑल राईट. आणि एक शेवटचा प्रश्न मी सतीश काकांनी जो विचारला होता तो घेतोय की मिटियर शॉवर संदर्भात त्यांना विचारायचं होतं की ते मिटियर शॉवर्स आपण प्रेडिक्ट करू शकतो दरवेळेचे की म्हणजे त्या की आपल्याला काही वेळेलाच फक्त समजतं की कधी ते असणार आहे, म्हणजे प्लॅन करायला इव्हेंट. आताच मी एक चॅट बॉक्समध्ये येस, मी आता चॅट बॉक्समध्ये एक लिंक टाकली की ज्याच्यामध्ये मी अख्खं 2021चं मेटेओर शॉवरचं कॅलेंडर टाकलेलं आहे. ओके. सो ही IMO म्हणजे इंटरनॅशनल मेटेओर ऑर्गनायझेशन जी आहे ते हे कॅलेंडर पब्लिश करते. सो त्या हिशोबाने आपण आपलं मेटेओर ऑब्झर्वेशन्स प्लॅन करू शकतो. म्हणजे प्रत्येक मेटेओर ऑब्झर्वेशनला साधारण किती उल्का दिसू शकतील वगैरे वगैरे सगळी माहिती, कुठे बघायचं वगैरे सगळं आपण त्यात बघू शकतो त्या वेबसाईटवरून. राईट. आणि बाकी बेसिकली लोकेशन, स्काय मधली लोकेशन तर मग आपण स्टेलरियम किंवा गुगल स्कायच्या मार्फत घेऊ शकतो. बेसिकली ड्युरेशन जे आहे मिटिओर शॉवरचं ते फिक्स्ड असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेमिनिड्स, म्हणजे जेमिनी ह्या कॉन्स्टेलेशन मधनं जो उल्कावर्षा होतो त्याला जेमिनिड्स म्हणतात. तो डिसेंबर मध्ये असतो किंवा क्वाड्रॅन्टेड्स जानेवारीत असतात. असं सगळं ते फिक्स्ड असतं. सो त्याप्रमाणे तुम्ही ऑब्झर्वेशन बघू शकता. म्हणजे आणि त्याच आधारावर ते कॅलेंडर पब्लिश होतात. सो अकॉर्डिंगली तुम्ही ते ऑब्झर्वेशन करू शकता. माझ्या मते या आजच्या कार्यक्रमाशी रिलेटेड जे प्रश्न होते ते मी घेतलेत. बाकी काही प्रश्न दुर्बिणींशी रिलेटेड आहेत. तर एक अगदी थोडक्यात म्हणजे ऑफकोर्स आपल्या अर्चितचं ह्याबद्दल सेशन झालं होतं, पण तरी दुर्बिणींशी रिलेटेड काही प्रश्न आहेत की अगदी बेसिक सुरुवात करण्यासाठी कोणती घ्यावी, किंवा त्याचं झूम आणि सगळं अपर्चर वगैरे सेट करण्याच्या दृष्टीने म्हणजे बेसिक दुर्बीण घेऊन कसं चालू करावं त्याच्याबद्दल एक थोडक्यात अर्चित किंवा आम्ही कोणीतरी तुम्ही थोडक्यात सांगू शकलात तर दॅट्स इट आय थिंक फॉर टुडे. दादा तू सांगू शकतोस नक्की. अच्छा, या दुर्बिणींमध्ये आता बरेच वेगळे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे मिरर दुर्बीण किंवा लेन्सची दुर्बीण. तर जर म्हणजे अगदी कोणाला असं असेलच की मला एक दुर्बीण घ्यायचीच आहे किंवा फक्त ग्रह वगैरे बघण्यासाठी, चंद्राचे खड्डे वगैरे बघण्यासाठी, तर बेसिक आपण 5 इंचाची किंवा 4 इंचाची न्यूटोनियन दुर्बीण जर घेतली तर ती त्याच्यासाठी सफिशियंट होईल. त्या दुर्बिणीसोबत जनरली आपल्याला 2 आयपीस सुद्धा मिळतात, म्हणजे 40 mm, 10 mm किंवा 25 mm, 12 mm वगैरे. सो या बेसिक कामासाठी या 2 दुर्बिणी सफिशियंट आहेत. दुर्बिणींव्यतिरिक्त बायनॅक्युलर हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. म्हणजे 15-70 किंवा 10-50 अशा कॉन्फिगरेशनच्या बायनॅक्युलर सुद्धा ते जास्ती हँडी पडतात. त्यांना फार आपल्याला
म्हणजे असं ट्रायपॉडवर वगैरे ठेवायची गरजच असं की नाही, ते आपण हाताने सुद्धा बघू शकतो आणि त्यांनी सुद्धा आपण बरेचसे इव्हेंट्स बघू शकतो आकाशातले. पण जस्ट एक सजेशन की डोंट बी इन हरी टू बाय अ टेलिस्कोप विदाउट लाईक नोईंग व्हॉट टू ऑब्झर्व. हे फक्त एक जस्ट सजेशन. आणि परत ते टेलिस्कोप सेट करणं आणि हा सगळा एक एक्स्ट्रा खटाटोप आहे. आणि माझ्या मते ह्या येस, येस. स्टेलारियमच्या मदतीने तेही आपण एक करू शकतो. एक तू त्याबद्दलही थोडक्यात एक सांगून मला वाटतं हां, म्हणजे संपू. स्टेलारियम किंवा कार्टोस डू सीएल अशी अजून काही सॉफ्टवेअर्स आहेत, की ज्याच्या मदतीने आपण म्हणजे काही टेलिस्कोप्सला ऑटोमेटेड लाइक काही टेलिस्कोप्स हे ऑटोमेटेड असतात, की त्यांना आपण या ॲपच्याद्वारे कनेक्ट करून साध्या आपल्या त्यांची डेटा मोशन केबलने कळू कनेक्ट शकतो. करायचं, राईट? हो, हो. यूएसबीनी एक मध्ये छोटासा कन्व्हर्टर असतो. तो म्हणजे आपण जेव्हा विकत घेऊ तेव्हा आपण आयदर ते बनवू शकतो इझिली किंवा विकत घेऊ शकतो. ते दोन्ही फक्त गोष्टी. डेस्कटॉप ॲप्लिकेशन सोबतच शक्य आहे, की फोनवरून पण आपण करू शकू? स्टेलारियमचं आय गेस फोनवरून पण आहे. म्हणजे त्याच्या काही स्पेसिफिक माउंट्सला म्हणजे जो ॲक्चुअली आकाशात फिरणार आहे. टेलिस्कोपमध्ये 2 प्रकार असतात. खालचा माउंट आणि वरची ट्यूब. सो बेसिकली माउंट हा मॅन्युअरिंग गोष्ट आहे. सो त्याला काही पर्टिक्युलर माउंट्सना सपोर्टेड आहे स्टेलारियमचं आय गेस मोबाईल व्हर्जन सुद्धा. पण हे लॅपटॉपवरून नक्कीच जास्त सोपं जातं आणि म्हणजे इव्हन आकाश मित्रमध्ये सुद्धा आम्ही आमचे सगळे ऑब्झर्वेशन्स आमच्याकडे असलेल्या स्काय वॉचरच्या ऑटोमेटेड माउंटनी आणि कार्टोस डू सीएल या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने करतो. म्हणजे ही जवळ-जवळ एक छोटीशी चालती-फिरती ऑब्झर्वेटरीच होऊन जाते आपल्यासाठी. बेस्ट आहे. आय थिंक बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केल्यात आणि बस आता मी सतीश काकांकडे सूत्र देतो त्यांना एक शेवट. छोटासा फक्त एक मी सांगू इच्छितो, येस, येस. गो की अहेड. आपण हे आज डेमो वगैरे पाहिले म्हणजे व्हर्चुअल स्काय ऑब्झर्वेशन वगैरे केलं. बट डू नॉट ट्रीट दिस सॉफ्टवेअर ॲज अ रिप्लेसमेंट फॉर लाइक रिअल ॲक्चुअल ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. ॲक्चुअल ऑब्झर्वेशन जे आहे ते नक्कीच या म्हणजे या ॲप्सपेक्षा जास्त इंटरेस्टिंग असतं. जसं आता अर्चितनी एक ग्रहणाचे डेमो दिले. पण जेव्हा आम्ही स्वतः जेव्हा मागच्या वर्षी ग्रहण पाहायला गेलेलो डिसेंबरमध्ये. सो अपार्ट फ्रॉम लाइक मून ऑकल्टिंग दी सन डिस्क अजून बऱ्याच गोष्टी आपण अनुभवतो, की म्हणजे प्रकाश कसा चेंज होतोय किंवा वातावरणामध्ये हळू थंडी पडते. या सगळ्या गोष्टी आपण ॲक्चुअल ऑब्झर्व्ह करतो आणि ते या सॉफ्टवेअरमधून आपल्याला फीलिंग येऊ शकत नाही. Correct. तर फक्त एक प्लॅनिंगसाठी किंवा या फक्त डेमो पर्पजसाठी हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरा अभ्यासासाठी. पण ॲक्चुअल ऑब्झर्वेशनची रिप्लेसमेंट म्हणून याला नक्कीच तुम्ही याच्याकडे बघू नका. येस, आय थिंक सतीश काका तुम्हाला काय ॲड करायचंय? लास्ट पॉइंट्स. ॲक्च्युली ॲड करण्यासारखं काही नाही आहे, विशेष काही नाही आहे ॲड करण्यासारखं. इनफॅक्ट खूपच सुंदर झाला कार्यक्रम आणि अमेयाने जो शेवट केला तो मला खूप आवडला, की शेवटी हे प्रत्यक्ष पाहणं ह्याचं जे महत्त्व आहे ते आहेच. पण जसं अर्चित म्हणाला तसं, की हे प्रत्यक्ष पाहण्याआधीचं जे होमवर्क आहे, ते होमवर्क करण्याच्या दृष्टीने आणि प्रत्यक्ष पाहण्यामध्ये आपण त्या दिवशी त्या ठिकाणाहून जेवढं दिसतंय तेवढंच आकाश बघू शकतो. त्या पलीकडे जाऊन दरवेळेला काय आपण असं उठसूट जाऊन बघू शकत नाही. आपल्या इकडे लाईट पोल्युशन पण एवढं असतं, की तुम्हाला मुद्दाम शहरापासून दूर जाऊन ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्या दृष्टीने हा होमवर्क म्हणून आणि जे आपण प्रत्यक्ष करू शकत नाही ते त्यासाठी म्हणून हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म अतिशय सुंदर आहे आणि त्याचा लाभ नक्कीच प्रत्येकाने घ्यावा. त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करावा आणि आम्ही म्हणला तसं प्रत्यक्ष जाणं मात्र टाळू नये. सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे अनिवार्य आहे. आपण घरी बसूनच आकाश बघू शकतो ह्या माध्यमातून, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाहेर जाऊन आपण जरूर प्रत्यक्ष आकाशही बघावं. आज आपल्याला रिस्पॉन्सही खूप छान मिळाला ह्याचा अर्थ. आणि मला असं वाटतं की यातले बहुतेक सगळे यंगस्टर्स असणार. जसे आजचे दोन्ही स्पीकर्स हे यंगस्टर्स होते आणि आमचा विज्ञान विभाग हाच मुळात यंगस्टर्सनी भरलेला आहे आणि यंगस्टर्सच्याच हातात त्याची सूत्र आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पार्टिसिपंट्समध्ये बहुतेक सगळे यंग मुलं मुली असणार जी हौशी आहेत आणि ह्याबद्दल काही अभ्यास करून काही पुढे शिकू इच्छितात. तर त्या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक आणि आपण असे कार्यक्रम नेहमीच पुन्हा पुन्हा करत राहू. अमेयाचं स्वतःचं एक फील्ड जे आहे तेही खूप इंटरेस्टिंग आहे. सचिन म्हणाला तसं आपण त्यावरही कधी ना कधीतरी त्याचं मनोगत जाणून घेऊ, त्याचा अभ्यास जाणून घेऊया.
सो आजच्या घडीला आपण काही असं पुढचं प्लॅन केलेलं नाही आहे, पण बहुतेक सगळे पार्टिसिपंट्स आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतातच. आपलं फेसबुक पेज आणि ईमेलच्या थ्रू आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून सगळेजण आपल्या संपर्कात राहू शकतात. सो धन्यवाद पुन्हा एकदा दोन्ही स्पीकर्स अभिनंदन. तुम्ही यंग मंडळी खूप चांगलं काम करताय आणि हौसेने करताय. सो थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्या पार्टिसिपंट्सचे आभार. कीप इन टच, स्टे ट्यून्ड. थँक्यू. सेवा संघाचे सुद्धा आभार अमेय दादा आणि माझ्या वतीने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. ऍक्च्युली तू तर आमचा भागच आहेस, म्हणजे यू आर अ पार्ट ऑफ अस. आणि अमेय सुद्धा आता झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. येस सर, नक्कीच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. बाय. येस, थँक्यू एव्हरीवन.